नमस्कार. आजच्या या अतिशय सुंदर संध्याकाळी मी अद्वैत परुळेकर, MBVAचे सर्व उपस्थित सभासद, त्यांचे ऑफिसमधील स्टाफ आणि आजचे प्रमुख पाहुणे व वक्ते श्री जितेंद्र पेटकर, मिसेस अनुराधा पेटकर, त्यांच्या आई सौ कुमुदिनी पेटकर आणि त्यांचे वडील श्री चंद्रकांत पेटकर यांचे आज मॅनेजिंग कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीताने करणार आहोत. सर्वांना विनंती आहे की आपापल्या जागी उभे राहावे. कृपया सर्वांनी आपले फोन स्विच ऑफ किंवा सायलेंट मोडवर करावे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. धन्यवाद. आता आपण प्रथेप्रमाणे आपल्या संस्थेचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाकडे वळूया. प्रतिमा पूजनाकरता मी आजचे आपले प्रमुख पाहुणे आणि वक्ते श्री जितेंद्र पेटकर आणि त्यांच्या कुटुंबियांना बोलवतो स्टेजवर. त्याबरोबर MBVAचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी घाटे, उपाध्यक्ष नितीनजी देशपांडे आणि सेक्रेटरी प्रमोद पाटील सर, खजिनदार रवींद्र पाटे सर आणि जॉईंट सेक्रेटरी श्रीकांत सर प्लीज स्टेज. धन्यवाद. आता आपण आपले अध्यक्ष श्री ज्ञानेश्वरजी घाटे यांना त्यांचे अध्यक्ष भाषण करायला मी स्टेजवर आमंत्रण करतो. सर्वप्रथम सर्व सभासद तसेच ऑफिस स्टाफ या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि महत्त्वाचं, जितेंद्र पेटकर साहेबांनी एवढा वेळ काढून आपल्याला पटकन मार्गदर्शन आणि माहिती देण्यासाठी आपल्याला लगेच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कारण आपले जरी सभासद आहेत तरी डायसवर येऊन बोलायला पाहिजे आणि डायसवर येऊन सगळी माहिती एकमेकाला दिली पाहिजे. माहिती दिल्यामुळं कुठलंही ज्ञान कमी होत नसतं, ज्ञान उलट वाढतच असतं. कारण आपण माहिती दिल्यानंतर दिलेली माहिती योग्य आहे की नाही याबद्दल सुद्धा शहानिशा केली जाते आणि आपल्याला सांगितलं जातं की एखादी गोष्ट ही अशी न करता अशी केली तर फार चांगल्या पद्धतीने केल्या जाते. त्यामुळं बरीच लोक
बरेच सभासद आता उत्सुक झालेले आहेत की आम्ही डायसवर होतो, आमचाही कार्यक्रम ठेवा, आम्ही काय काय केले आयुष्यामध्ये तेही आम्हाला सांगायला उत्स्फूर्तपणे आनंद वाटेल असेही म्हणायला लागलेले आहेत. तर रिअल इस्टेट बिझनेस प्रॅक्टिसेस या कार्यक्रमामध्ये मी सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. आपणाला बिझनेस करत असताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यायला लागतं. सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे लँड सँक्शन वगैरे ह्या तर गोष्टी आलेल्याच आहेत, रेरा आलेलेच आहे. पण सगळं काम पूर्ण झाल्यानंतर तो बिझनेस पुढं साईट आपण चालू करतो आणि साईट चालू झाल्यानंतर त्याचं आपल्याला बुकिंग घेणं, बुकिंग कशा पद्धतीने मिळवायचं ते साईटवर न जाता, एखादा कस्टमर साईटवर न जाता त्याचं बुकिंग आपण कशा पद्धतीने मिळवायचं आणि त्याला वर्षातनं फक्त एकदाच साईट दाखवायची की हे तुझं काम आहे. बाकी सगळं व्हिडिओ क्लिपद्वारे त्याला त्याचं प्रेझेंटेशन द्यायचं आणि ते त्याला पटतं आणि त्यामुळे तो बुकिंग करतो. असे प्रॅक्टिस करणारे आपले पेटकर साहेब आहेत की कुठल्या पद्धतीने त्यांनी ती आत्मसात केलेली. आणि मग अशा गोष्टी आपण कोरोनाच्या कारकिर्दीत घरात बसून आपण विचार करत होतो की आपल्याला बुकिंग कसं मिळेल. तर हे अशासारखी जर डिजिटल मार्गदर्शन घेऊन आपण जर कामं केली तर 100% चांगल्या पद्धतीने आपल्याला बुकिंग मिळू शकतं आणि त्याचं फळ पण पटकन मिळतं. त्यांनी पहिलं 70-72 फ्लॅटची स्कीम चालू केली, मग 100 फ्लॅटची केली, मग 250 फ्लॅट झाले, मग 500 फ्लॅट कसे झाले आणि अजून कसे वाढवत गेले ते हे आपल्याला एक चांगलं मोठं उदाहरण आहे. अशी आपली बरीच सभासदसुद्धा काम करत असतील, पण हे डायसवरून सांगण्याचं पण धारिष्ट आपल्याला पाहिजे. त्यामुळं मी परत एकदा त्यांचं पेटकर साहेबांचं स्वागत करतो की त्यांनी आपला प्रस्ताव लगे मान्य केला, त्याबद्दल धन्यवाद. आणि आपण सर्वजण इथं उपस्थित झालात म्हणूनही आपले सर्वांचे परत एकदा धन्यवाद. आपण वेगवेगळ्या प्रकारे हा कार्यक्रम MBA राबवत असतं. त्यामध्ये अजून जर काही आपल्याला काही सूचना असतील की या प्रकारे असे कार्यक्रम अजून घ्यावेत आपण आणि लोकांना त्याबद्दल मार्गदर्शनाची आवश्यकता आहे तर 100% आपण ते कार्यक्रम करू. तसंच दिवाळीसाठी आपण आता एक 18 ऑक्टोबरला एक कार्यक्रम घेतलेला आहे. त्या कार्यक्रमाची सुद्धा तुम्हाला लवकरच मेसेज वगैरे येतील. त्या कार्यक्रमाला आपण विथ फॅमिली सगळ्यांचा अटेंडन्स असतो आणि दिवाळी हा अखंड वर्षाचा एक आपण काय म्हणतो स्नेहभेट, तसा ती स्नेहभेट आपण ठेवलेली आहे आणि त्यामध्ये वेगळे काही कार्यक्रम ठेवणार आहोत, तेही लवकर जाहीर करण्यात येतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद घाटे सर. आता मी आपले युथ विंगचे सभासद श्री सिद्धार्थ बडवे यांना पेटकर सरांचे इंट्रोडक्शन करायला स्टेजवर बोलवतो. नमस्कार. आजचे आपले प्रमुख पाहुणे व वक्ते श्री जितेंद्र पेटकर व पेटकर प्रोजेक्ट्सबद्दल थोडं जाणून घेऊया. जितेंद्र पेटकर हे 1999 सालचे मेकॅनिकल इंजिनियरचे पदवीधर आहेत. 2000 साली फॅमिली बिझनेसद्वारे कन्स्ट्रक्शनचा पहिला प्रकल्प त्यांनी सुरू केला. मेकॅनिकल इंजिनियर असल्याने बांधकाम व्यवसायातील ज्ञान अवगत करण्यासाठी अनेक सेमिनार, साईट व्हिजिट्स व पुस्तक वाचनाद्वारे त्यांनी ते ज्ञान आव्हात केले आणि स्वतःला अनुभव संपन्न केले. जितेंद्र पेटकर एक निष्णात बांधकाम व्यावसायिक तर आहेतच, पण एक उत्तम कलाकार देखील आहेत. ते एक उत्तम गीतकार आहेत आणि ते डेक्कन भागात कमर्शियल जॅमिंगचे क्लासेस देखील घेतात. पेटकर प्रोजेक्ट्स पूर्वी पेटकर अँड कंपनी म्हणून ओळखली जाणारी भागीदारी फर्म आहे, जी 10 वर्षाहून अधिक रिअल इस्टेटचा प्रचार, इमारत, विकास या व्यवसायात आहेत. बळवंतपुरम नावाच्या टाउनशिप अंतर्गत कोथरूड, पुणे इथे ऑर्नेट पार्क नावाची 72 सदनिका असलेली सोसायटी बांधून बांधकाम उपक्रम त्यांनी सुरू केले. बांधकाम दर्जा सुधारण्यासाठी, आधुनिक तंत्रांचा वापर करण्यासाठी आणि अपवादात्मक पोस्ट कामासाठी पेटकर प्रोजेक्ट्सनी शेफाली हाईट्स हा एक चांगला प्रकल्प आणला, ज्यामध्ये सुमारे 275 फ्लॅट्स आणि 6 रो हाऊसेस आहेत. पेटकर प्रोजेक्ट्सने फ्लॅट आणि परिसरात नवीन आणि चांगल्या सुविधा देण्यासाठी सातत्यपूर्ण दृष्टिकोन म्हणून फ्लॅट मालकांच्या पूर्ण सोयीसाठी आणखीन काही तरतुदी आणल्या आहेत. विविधीकरणासाठी हिंजवडी IT पार्क जवळ जमीन घेतली आणि पुनवले PCMC इथे 500 फ्लॅट्सची आणखीन एक भव्य, दिव्य व एकदम प्रसिद्ध असलेली सिओना नावाची एक प्रकल्प त्यांनी सुरू केला. मौल्यवान ग्राहकांना त्यांचं स्वप्नातील घर सुरेख आणि स्थिरतेने आकार देण्यासाठी
कंपनी पुरेशी तांत्रिक ज्ञानासाठी नवीन अभियंत्यांना नियुक्त करते व असे सुयोग अभियंते असलेली एक टीम त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्ट्सवर असते. त्यासाठी पेटकर प्रोजेक्ट्सचा सर्व मालमत्ता व्यवहारात पूर्ण पारदर्शिकता राखून त्यांच्या सर्व प्रकल्पांमध्ये पर्यावरणचे पण मान राखले जाते. साम्राज्य या प्रकल्पाला PMC ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन एजन्सीकडून 5 स्टार रेटिंग मिळाले आहेत, तर सिओनाला ग्रीहाकडून 4 स्टार. पेटकर प्रोजेक्ट्स ग्राहकांच्या समाधानापलीकडे उच्च दर्जाचे काम देण्यासाठी बांधील आहेत. पेटकर प्रोजेक्ट्समध्ये दर्जेदार बांधकाम, वाजवी दरात, वेळेवर ताबा देऊन आणि त्या सर्व ग्राहकांना पैशाचे मूल्य देऊन ग्राहकांचे समाधान वाढविण्यासाठी वचनबद्ध आहेत. उत्पादनामध्ये, सेवेमध्ये सतत सुधारणा करून आणि सर्व साध्य करून प्रोजेक्ट्स कंप्लीट करणं हा पेटकर प्रोजेक्ट्सचा ध्येय आहे. धन्यवाद. धन्यवाद सिद्धार्थ. आता मी श्री व सौ जितेंद्र पेटकर यांना स्टेजवर आमंत्रित करतो आणि घाटे सर आणि नितीन देशपांडे सर यांना त्यांच्या स्वागतासाठी स्टेजवर. धन्यवाद सर. मी प्रमोद पाटील सर व श्रीकांत लोकरे सर यांना पेटकर सरांच्या आई वडिलांचा सत्कार करण्यासाठी स्टेजवर आमंत्रित करतो. धन्यवाद. आता आपण ज्या कार्यक्रमाची सर्वजण वाट बघत आहोत त्या कार्यक्रमाकडे वळूया. मी जितेंद्र पेटकर सर यांना स्टेजवर आमंत्रित करतो की आपण सूत्र घेऊन आपले प्रेझेंटेशनला सुरुवात करा. नमस्कार. ऐकू येते सगळ्यांना शेवटपर्यंत? या कार्यक्रमाची जी ॲक्च्युली कल्पना जी आहे ती एक साधारणतः 2-3 महिन्यापूर्वी मला आपल्याच मेंबर्सपैकी एक जे अभ्यासू सभासद आहेत श्री मिलिंद देशपांडे, एक 3 महिन्यापूर्वी त्यांनी संकल्पना माझ्या डोक्यात घातली होती की आपल्याला अशा पद्धतीचा एक कार्यक्रम करायचा आहे की आपल्या मेंबर्सपैकी असे काही जण आहेत जे वेगळ्या रीतीने व्यवसाय करतात किंवा त्यांच्या व्यवसायामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. प्रत्येकजण करत असतो. तर त्यांनी माझ्या इथं जे काय पाहिलं होतं किंवा त्यांनी ऐकलं होतं त्यानुसार त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की आपण एखादा असा कार्यक्रम करूया. आणि त्याला फायनल रूपरेषा जी आहे ती आपले अध्यक्ष घाटे सरांनी दिली. एक 15-20 दिवसापूर्वी त्यांनी मला सांगितलं की असा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आणि तुम्ही त्याचं प्रेझेंटेशन करा. तर मी पहिल्यांदा विचार केला की नेमकं करायचं काय. कारण आपण सगळेजणच आपल्यापैकी बरेचसे जण हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काही ना काही ते नाविन्य आणत असता, करत असता. तर कार्यक्रमामध्ये म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये जरी मार्गदर्शन असं लिहिलेलं आहे, तुम्ही माझ्याकडे बघून तुम्हाला वाटणार नाही मी इतकं काय वयाने पण जास्त नाही आणि इथं बरेच डेव्हलपर आहेत जे माझ्यापेक्षा वयाने अनुभवाने जास्त मोठे आहेत. पण मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा मी याला नॉलेज शेअरिंग म्हणेन
की माझ्याकडे मी वेगळेपण काय करतो. मी इथं प्रेझेंटेशनला जे दाखवणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये जे आपण नॉर्मल करतो त्याच्यातलं मी काहीच दाखवलेलं नाही. मी फक्त वेगळेपण काय केलेलं आहे तेच मी फक्त इथं मेन्शन केलेले. आपल्यापैकी मला ठाऊक आहे की प्रत्येकजण काहीतरी आपल्या व्यवसायामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी, नवीन नवीन सिस्टीम्स, प्रॅक्टिसेस आणत असतो. आपण माझ्याकडे मी काय करतो ते पाहूया आणि ह्याच्या पुढच्या काळामध्ये नॉलेज शेअरिंग बेसिसवरती तुमच्याकडे जर काही चांगली कल्पना असेल तर तुम्ही सुद्धा कधीतरी पुढे कार्यक्रम घेऊन डायसवर येऊन हा प्रेझेंटेशन देऊ शकता. आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करू. विषय जो आपला आहे तो रिअल इस्टेट बिझनेस प्रॅक्टिसेस. याच्यामध्ये काय काय आपण कव्हर करतोय तर मुळामध्ये आपण बिझनेस करताना म्हणजे आपल्या सँक्शन्स आणि सगळे अप्रुव्हल्स मिळाल्यानंतर जेव्हा आपला ॲक्च्युअल प्रोजेक्ट सुरू होतो, सुरू झाल्यानंतर तो बिझनेस रन करताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टी, मग त्याच्यामध्ये जे जे हेड्स आहेत की सेल्स मार्केटिंग असेल किंवा मग ॲक्च्युअल साईट प्रोग्रेस असताना इंजिनिअरिंगमधले काय हे आहेत किंवा फायनान्स किंवा लिगल, हे सगळे जे आस्पेक्ट्स आहेत याच्यामध्ये आपण काय 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 गोष्टी करायला पाहिजे, कशा रीतीने आपण ज्याला असं म्हणतो ना की प्रॉपर केअर घेऊन बिझनेस करायला पाहिजे जेणेकरून कुठलेही विषय एस्केलेट होणार नाही. कधी कधी अशा अनुभव बरेच आले आहेत की छोटीशी गोष्ट असते, आपण त्याच्याकडे निग्लेक्ट करतो पण ती नंतर इतकी एस्केलेट होऊन बसते की नंतर असा विषय होतो की अरे त्याच वेळेला आपण त्याला ॲड्रेस केलं असतं तर बरं झालं असतं. पेटकर प्रोजेक्ट्स ही जी फर्म आहे ही बेसिकली 96 साली अस्तित्वात आली, पेटकर अँड कंपनी नावाने. आणि पहिला प्रोजेक्ट आम्ही जॉईंट व्हेंचरमध्ये एका डेव्हलपरसोबत 99 साली केला. जॉईंट व्हेंचर केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आता आपण इंडिपेंडेंटली प्रोजेक्ट करू शकतो. अशा रीतीने आम्ही साधारणतः 2000 साली एक सुरुवातीला आपली स्वतःची लँड असल्यामुळे लँडचं आम्हाला हे नव्हतं की ॲक्वायर करायची, लँड स्वतःची असल्याकारणाने फक्त कन्स्ट्रक्शन करायचं या उद्देशाने त्याच्यामध्ये आम्ही एंटर झालो. त्यावेळेला मला स्वतःला जसं मगाशी माझी प्रोफाईल सांगितली त्याच्यामध्ये की मी मेकॅनिकल इंजिनियर होतो, मला सिव्हिलचं नॉलेज नव्हतं, पण साईटवर थांबून मग त्या सगळ्या सिस्टीम्स हळूहळू मी समजून घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर काही पुस्तकं होती आपल्याकडे, चाफळकर सर म्हणून एक काही जे मेंबर आहेत त्यांचीही काही पुस्तकं मी वाचली, की कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेसची पुस्तकं वाचून काही फॉर्म्स त्याच्यातले समजून घेतले, काही मग फॉर्म्स आपण इम्प्लिमेंट कसे करता येतील आपल्या ह्याच्यामध्ये असा विचार करून सुरुवात केली. आता कंपनीचा जो प्रोफाईल शॉर्टमध्ये बघून घेऊ, तसं थोडक्यात मग अशी सांगितलेलंच आहे. 96 साली कंपनी फॉर्म केली आम्ही. पहिल्यांदा JV-मध्ये एक प्रोजेक्ट केला 99 साली. आजपर्यंत म्हणजे आता जवळपास आम्ही फ्लॅगशिप प्रोजेक्ट एक जो आहे साम्राज्य, ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे, कोथरूडमधला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे तो. 650 फ्लॅटचा प्रोजेक्ट होता. 2004ला आम्ही चालू केला तो आणि 2012 साली तो कम्प्लीट केला. तो ATIBच्या अंडर होता. ज्यांना इथं इन्कम टॅक्समधले रूल्स माहिती आहेत त्यांना ATIB काय हा विषय व्यवस्थित माहिती आहे. तर ATIBच्या अंडर हा साम्राज्य प्रोजेक्ट आम्ही 12 साली कम्प्लीट केला. आणि नंतर आम्हाला असं लक्षात आलं की साधारणतः लोकांची डिमांड्स हिंजवडी साईडला खूप जास्त आहे, म्हणून तिकडं आम्ही लँड सर्च करायला सुरुवात केली. आणि मग 2012 साली तिथे एक 10 एकराचं ॲक्विजिशन करून आत्ताचा जो प्रोजेक्ट माझा सिओना जो चालू आहे त्याच्यातला एक फेज आम्ही कंप्लीट केली 350 फ्लॅटची, आणि आता दुसरी 350 फ्लॅटची आता तिथं टॉवर चालू आहे. कोथरूडमध्ये जो साम्राज्य प्रोजेक्ट केला तो कन्व्हेन्शनल होता, म्हणजे रेग्युलर फाउंडेशन फुटिंग घ्यायची, बिल्डिंग कंप्लीट करायची. 7 मजली 11 मजली असे सगळे बिल्डिंग्स होते त्याच्यामध्ये. आणि आता सिओनामध्ये आम्ही जे करतोय ती आलूफॉर्म टेक्नॉलॉजी आहे. केनेस नावाची कंपनी आहे आपल्या तळेगावलाच त्याची मॅन्युफॅक्चरिंग आहे. आपल्याला माहिती आहे आता आलूफॉर्म किंवा ज्याला नॉर्मली मायवन असं म्हटलं जातं, ही टेक्नॉलॉजी आलूफॉर्म आहे. ती रिपिटिशन्स जिथं जास्त असतात ते आपण नॉर्मली तिथं ती इम्प्लिमेंट करतो. इथं माझ्याकडे आता 4 टॉवर्स आहेत 24 मजली आणि सगळे एकसारखेच फ्लोर प्लेट आहे, त्यामुळे तिथे आलूफॉर्म टेक्नॉलॉजी आपण इम्प्लिमेंट करू शकतो. बेसिक बेनिफिट आलूफॉर्मचा असा आहे की पहिल्या मजल्यापासून 24व्या मजल्यापर्यंत कार्पेट सेम राहतो. याच्यामध्ये कॉलम बीन्स असे नसतात आणि 200 mm मध्ये सगळ्या वॉल सगळं ते कम्प्लीट एकसारखा असं एक संधता असते कम्प्लीट त्याच्यामध्ये. आणि हा तिथल्या साईडला म्हणजे स्पेशली IT साईडला जो क्राऊड आहे, जो क्लायंटेल आहे
त्यांची ती रिक्वायरमेंट असं की आम्हाला घरात ऑफसेट्स अजिबात नको. कन्व्हेन्शनलमध्ये हे पॉसिबल होत नाही. त्यामुळे आलूफॉर्म टेक्नॉलॉजी आणि आलूफॉर्मचा दुसरा मेजर बेनिफिट असा आहे की टाइम सेव्हिंग खूप होतं. ऑलमोस्ट 1 वर्ष प्रोजेक्ट लवकर कम्प्लीट होतो. ऑफकोर्स त्याच्या अगेन्स्ट स्टील कंटेंट जास्त, कारण भिंती सगळ्या कॉन्क्रीटच्या होतात. कम्प्लीट स्ट्रक्चरच कॉन्क्रीट असतं. त्यामुळे स्टील आणि सिमेंट ह्याचे कन्झम्पशन वाढतं, कन्स्ट्रक्शन कॉस्ट नक्की वाढते, पण लवकर कम्प्लीट होतं. 1 वर्ष जवळजवळ लवकर होतो. सो वी कॅन, इफ यू आर गोईंग फॉर एनी काइंड ऑफ कन्स्ट्रक्शन फायनान्स, तर तुमचा तो इंटरेस्टचा जो कॉम्पोनंट आहे तो बराच सेव्ह होतो आणि तुम्ही टाइमली पोझिशन्स देऊ शकता. आणि हा ॲडेड ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला कार्पेट सेम मिळतो थ्रू आउट. आपल्या या कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये महत्त्वाचे कुठले पिलर्स आहेत, तर माझ्या अंदाजाप्रमाणे 4 महत्त्वाचे पिलर्स मी त्याला कन्सिडर करतो. पहिला महत्त्वाचा पिलर जो आहे तो आहे मॅनेजमेंट. म्हणजे त्याला आपण ॲक्च्युअल बिल्डरचं ऑफिस म्हणतो किंवा डेव्हलपर, जो स्वतः याच्यामध्ये महत्त्वाचे सगळे निर्णय घेतो. आपण इंडिव्हिज्युअली एक डेप्थमध्ये पुढे पाहूया. दुसरा जो महत्त्वाचा पिलर आहे तो म्हणजे फायनान्स. फायनान्स याच्यामध्ये लिगल पार्ट पण थोडाफार आला. तिसरा जो पार्ट आहे तो आहे सेल्स. सेल्समध्ये मार्केटिंग पण आलं. आणि चौथा इम्पॉर्टंट पिलर जो आहे तो आहे इंजिनिअरिंग. सो माझ्यानुसार आपल्या व्यवसायामध्ये हे महत्त्वाचे 4 पिलर्स आहेत आणि या 4 पिलर्सच्या बेसिसवरती आपला पूर्ण व्यवसाय टिकून आहे किंवा आपल्या तो व्यवसाय चालतो. तर आपण मॅनेजमेंटमध्ये काय महत्त्वाचे डिसिजन्स किंवा काय वेगळे पण आम्ही याच्यामध्ये करतो ते आपण एक पॉईंट डिपार्टमेंट वाईज पाहूया. Carrying out survey for market study to understand customer needs as to fulfill them using innovative concept. आता हे सर्वे म्हणजे काय, तर मी सिओना प्रोजेक्ट करायच्या अगोदर मी स्वतः सगळे तिथले आजूबाजूचे कमीत कमी 20 ते 25 प्रोजेक्ट फिरलो. आता मी सांगण्याचा उद्देश असा आहे, मी स्वतः त्याच्या मागे जाणं हे का महत्त्वाचं की आपल्या टीमला पाठवायचं. बरेचदा असं होतं की आपण सेल्सला पाठवून देतो, कुठल्या तरी एक्झिक्युटिव्हला, इंजिनियरला पाठवतो. तसं नाही आहे. तर तुम्ही तिथं स्वतः जाऊन तिथले प्रोजेक्ट फिरले पाहिजे. तिथं सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला इन्फॉर्मेशन कशी देतो, किती ट्रान्सपरन्सी आहे, प्रोजेक्टचे तिकीट साईज काय आहेत, फ्लॅट्स डिझाईन कसे केलेले आहेत, पार्किंगची सुविधा काय, सेल्स ऑफिस कसं बांधलेलं आहे, सॅम्पल फ्लॅट, शो फ्लॅट कसे दिलेले आहेत, हे सगळंच तुम्हाला लक्षात येऊ शकतं. आणि मग तुम्ही तुमचा प्रोजेक्ट क्राफ्ट करताना काय गोष्टी डोक्यात ठेवता येतील हा एक अंदाज येतो त्याच्यामध्ये. त्यामुळे स्वतः जाऊन सर्वे करणं खूप महत्त्वाचं. मी तिथं तो चालू करायच्या अगोदर तिथले आसपासचे, पण ऑफकोर्स आपल्या प्रोजेक्टला सुटेबल असा, म्हणजे माझा प्रोजेक्ट जर लेटसे 10 एकराचा असेल तर मी कुठंतरी एखाद्या 10 गुंठ्यामध्ये किंवा 20 गुंठ्यामध्ये असलेला प्रोजेक्ट नाही पाहणार. मी तेवढ्या स्केलचा प्रोजेक्ट, माझा प्रोजेक्ट जर 500 फ्लॅट्स असेल तर साधारणतः 300-350 पासून 1000 स्क्वेअर फ्लॅट्स, 1000 नंबर फ्लॅट्सचे जे प्रोजेक्ट्स आहेत तिथं जाऊन तिथं ते कशा पद्धतीने प्रोजेक्ट करतायत, फ्लॅटची कन्स्ट्रक्शनची क्वालिटी काय, कुठल्या मेथड यूज करतात, हे स्वतः जाऊन तिथं पाहणं गरजेचं आहे. हे आपण त्याच्यामध्ये करतो. तिथे इन्व्हॉल्वमेंट इन एव्हरी प्रोसेस, डिझाईन, ब्रीफ, प्लॅनिंग, परचेस, स्टोअर, एक्झिक्युशन, तिकीट साईज, हे जे सगळ्या प्रोसेसेस आहेत त्याच्यामध्ये स्वतःची इन्व्हॉल्वमेंट इम्पॉर्टंट आहे. अनेकदा असं पाहिलं जातं की आर्किटेक्टच्या ऑफिसमध्ये, आता मी ज्या आर्किटेक्ट ऑफिसमध्ये, आमचे आर्किटेक्ट आहेत विश्वास करतो, त्यांच्याकडे डेव्हलपर ते म्हणतात मीटिंगला येतच नाहीत. आमच्या इथं प्रोजेक्ट मॅनेजरच येतो. पहिल्यांदा पाहिलं की मी सगळ्या मीटिंग्सला जातो. मी त्यांना स्पेसिफिक सांगितलंय की कुठलीही मीटिंग किती का किरकोळ विषय असू दे, पण त्या विषयाला मी येणार, तिथं बसेन, भले मला त्यातलं कळो ना कळो, जरुरी नाही. कारण बिल्डर, माझ्यानुसार बिल्डर इज अ जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, इज मास्टर ऑफ नन. पण तो जॅक पण इम्पॉर्टंट असतो. त्याला सगळ्यातलं सगळं थोडं थोडं माहिती पाहिजे. आणि त्याच्यातल्या डीप नॉलेजसाठी आपल्याकडे बाकीचे एक्झिक्युटिव्ह असतातच ना. सेल्समधला टॉप हेड असतो, इंजिनिअरिंगमधला असतो. पण प्रत्येक डिसिजन करताना, फॉर एक्झाम्पल प्लॅनिंग स्टेजला डिझाईन ब्रीफ देताना सुद्धा की किती तिकीट साईजचा फ्लॅट पाहिजे, स्क्वेअर फूट कितीचा पाहिजे मला, मग त्या स्क्वेअर फूटमध्ये सिओनाचे डिझाईन करताना अक्षरशः आम्ही 2-2 इंच, 3-3 इंचाचा पण विचार केला. कारण तेवढा 1-2 इंचाचा जरी एखाद्या रूम साईजमध्ये फरक पडत असेल तर टोटल स्क्वेअर फूटमध्ये एक 10 स्क्वेअर फूटचा फरक पडतो. मग त्याच्या बेसिसवरती तिकीट साईज ठरते. लॉन्चिंगचा रेट आणि पोझिशनचा रेट ह्याचा काहीतरी तुम्ही एक ठरवून द्याल, किंवा लॉन्चला माझा 5000 रेट असेल आणि पोझिशनला 6500 पर्यंत रेट जात असेल तर तो 6500 जेव्हा रेट जाईल तेव्हा हा 10 स्क्वेअर फूटचा सबस्टेन्शियल फरक पडतो, कारण त्याची कॉस्ट वाढते. पण ऑफकोर्स डिझाईन करताना खूप, म्हणजे ऑप्टिमम करताना छोटे फ्लॅट्स काढून पण उपयोग नाही, खूप मोठे फ्लॅट्स काढून पण उपयोग नाही. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे की फक्त डिझाईन चुकल्यामुळे, लोकेशन बऱ्याच ठिकाणी खूप चांगलं असतं पण डिझाईन चुकल्यामुळे सेलिबिलिटीवरती परिणाम झाला, किंवा काही वेळेला डिझाईन चांगलं असतं पण लोकेशन व्यवस्थित नसतं. तर ह्या सगळ्या आस्पेक्टसाठी
प्रत्येक प्रोसेसेसमध्ये स्वतःची इन्व्हॉल्वमेंट इम्पॉर्टंट आहे डेव्हलपरची. प्लॅनिंगच त्याच्यामध्ये झालं की लेआउट कसं असलं पाहिजे, मग ऑप्शन्स त्याच्यामध्ये डिस्कस केले जातात. परचेस आणि स्टोअर, परचेस करताना सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही एक आपण पुढे डिटेलमध्ये पाहूच, पण परचेसच्या याच्यामध्ये मी अशी मेथड सांगितलेली आहे माझ्या परचेस हेडला की फॉर एक्झाम्पल स्टील जर आपण घेत असू तर त्या दिवशी जे कोण 4-5 आपले सप्लायर्स आहेत त्यांचे रेट्स घ्यायचे, त्याचं कॉस्ट कम्पॅरिझन करायचं, मला व्हॉट्सअप करायचं, मग तू कुठलं सिलेक्ट केलं ते सांगायचं. बऱ्याचदा असं होतं की तो जरा जास्त रेट असलेला पण सिलेक्ट, कालिका स्टील असेल फॉर एक्झाम्पल, पण त्यांच्यातनं क्रेडिट मिळत असेल किंवा त्यांची गॅरंटी असेल. काही वेळेला काही लोक रेट कमी देतात पण त्यांची डिलिव्हरीची गॅरंटी नसते किंवा त्यांच्याविषयी काहीतरी निगेटिव्ह असते, मार्केटमध्ये काहीतरी निगेटिव्ह कोणतरी काहीतरी बोललेलं असतं. तर त्या बेसिसवरती तो तिथंच मला त्याच्यावर कॉमेंट देतो, सर हे रिझन आहे म्हणून आपण कालिकाला देतोय आज ऑर्डर. पण हे माहिती पाहिजे, फक्त आपण माहिती घेतोय या बेसिसवर सुद्धा एक चेक बसतो आपल्या स्टाफमध्ये की बाबा ते प्रोसेसेस नीट फॉलो करतो. स्टोअर डिझाईन स्टोअर कसं डिझाईन करायला पाहिजे किंवा स्टोअर करताना ते बऱ्याचदा मी त्यांना सांगतो की तुम्ही डिझाईन करा पण मला काय करताय ते सांगा, कशा पद्धतीने स्टोअर. आता माझ्या इथं सिओनाला मी पार्किंग बेसमेंटमध्ये स्टोअर केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही असं एन्श्योर केलं की 3 साईड ऑलरेडी डेडच आहेत, म्हणजे त्या वॉल म्हणजे त्याला काय म्हणू आपण की भिंतीच होत्या, सो चोऱ्या कमी होतील. पूर्ण बंदिस्त केलेले, एकच शटर दिलेलं आहे. सो ह्याच्यावरती आपल्या साईटवरचे लॉसेस कसे मिनिमाइज करतात, पेनी सेव्हड इज पेनी अर्न्ड. बऱ्याच ठिकाणी लॉसेस इथंच होतात, चोरीला जातं. म्हणजे माझ्या पहिल्या प्रोजेक्ट्समध्ये साम्राज्यामध्ये वगैरे मला माहिती आहे की सीपी फिटिंग्स किती चोरीला गेल्या आहेत. बऱ्याचदा या गोष्टी घडतात आपल्या इथे, पण हा मग आम्ही हे शिकलो त्याच्यातनं आणि मग कशा पद्धतीने चोऱ्या ॲड्रेस करता येईल. मग तिथं CCTV ठेवलं, मग त्याचा ॲक्सेस माझ्या मोबाईलवरती 24/7 चालतो, कधी कुठल्याही मोमेंटला मी बघू शकतो ते. तर हे स्टोअर डिझाईन पण एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. साईटवरचं एक्झिक्युशन असेल तुमचं 15 दिवसातनं एखादी चक्कर व्हायला पाहिजे. ॲक्च्युअली कास्टिंगच्या वेळेस तुम्ही जाऊन तिथं उभं राहा, भले तुम्ही त्याच्यातलं तुम्हाला टेक्निकल नॉलेज असो नसो, पण ते कशा पद्धतीने करतात, इंजिनियर्स तिथं सुपरविजन कसं करतायत, कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीने करतो, याच्यावर सुद्धा एक चेक राहू शकतो. तिकीट साईज मी मगाशीच बोललो की खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. बऱ्याच ठिकाणी इथंच लोक थोडंसं लक्ष जेवढं दिलं पाहिजे तिला देत नाहीत आणि मग नंतर मग सेलिब्रिटीवर प्रॉब्लेम होतो. एकदा बिल्डिंग सुरू केली, आपला व्यवसाय असा आहे की आपण नंतर फार मॉडिफिकेशन्स करू शकत नाही. एकदा मी जर स्क्वेअर फूट ठरवलं, मी आता माझ्या पहिल्या फेजमध्ये 950 कार्पेटचे फ्लॅट्स होते, पण नंतर मला रिअलाइज झालं की 950 तिथं थोडंसं सेल होतात पण एक्सपेक्टेड रिटर्न्स मिळत नाही. मग आम्ही लक्षात आहे 950 पासून आता आम्ही 850 म्हणजे 100 स्क्वेअर फूट आम्ही कमी केलं. सेलेबिलिटी पण वाढली, पण लोकांना असं पण वाटत नाही की खूप छोटे केले फ्लॅट्स. तर हा अभ्यास त्याच्यातला पाहिजे. हा एक फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. माझ्याकडे जो स्टाफ आहे, मी त्याला स्टाफ ॲक्च्युअली मानत नाही, माझ्यासाठी ते एक्सटेंडेड फॅमिलीज आहे. माझ्या ऑफिस बॉय पासून सगळेजण 10 वर्षापेक्षा जास्त आहेत माझ्याकडे. ऑफिस बॉय पासून म्हणजे बाकी इंजिनियर्स आणि हे तर आता 15 वर्ष, काही जण तर 20 वर्ष झालेले. स्टाफ चेंज शक्यतो मी करत नाही, कारण काय होतं स्टाफ तुम्ही चेंज करणार मग त्याला परत तुमचं पूर्ण बिझनेस फिलॉसॉफी, तुमचं कल्चर, बिझनेस कल्चर, मग तोच त्याला ते सगळ्या सिस्टीम्स मेकॅनिझम सगळे समजून सांगेसपर्यंत परत त्याला कुठेतरी ऑफर आली की तो चालला. तर तुमचा स्टाफ तुमचा जो तुमच्याकडे चांगला करतोय काम, जो व्यवस्थित तुमच्याकडे परफॉर्मन्स देतोय, त्याला तुम्ही जेवढं जास्तीत जास्त कंटिन्यू करू शकला तेवढं चांगलं आहे. कारण त्याला सिस्टीम्स माहीत झालेल्या असतात आणि तो त्याचा बेनिफिट होतो आपल्याला की एखादा नवीन प्रोजेक्ट करत असो किंवा इव्हन त्याच्याकडनं इनपुट्स आपल्याला चांगले मिळतात. सो हा एक आस्पेक्ट आहे जो थोडासा वेगळा आहे. डिटेलमध्ये पुढे बघूच, पण आम्ही काही पॉलिसीज डिझाईन केल्या आणि वेबसाईटवरती टाकतो आपण. कॅन्सलेशन पॉलिसी असेल, डिस्काउंट, आता प्रोटोकॉल. सरांशी बोलताना मगाशी तोच विषय झाला की माझ्याकडे मी एक पॉलिसी अशी 2008 साली केली. त्याला कारण आहे की मी चेंजेस कुठलेच घेत नाही फ्लॅटमध्ये. त्याचं कारण असं आहे की चेंजेस आम्ही पूर्वी ॲक्सेप्ट करायचो आणि त्या चेंजेसमध्ये एवढा वेळ जायचा आणि एवढा पैसा पण खर्च व्हायचा आणि एवढं करून शेवटी कस्टमर सॅटिस्फॅक्शन नाही. कस्टमरला सिव्हिल नॉलेज खूप कमी असतं. तो म्हणतो मला टेरेसमध्ये वॉशिंग मशीनचा पॉईंट हवा आहे, आपण म्हणतो ठीक आहे, तो पैसे द्यायला तयार असतो, आपण त्याला देतो म्हणजे त्याला नंतर लक्षात येतं की त्यातनं चोकअपच होतंय. कारण जेवढा फ्लो असतो वॉशिंग मशीनचा तो कदाचित तो हँडल करेल, पाईप नाही करेल. म्हणजे त्याला टेक्निकल नॉलेज नसतं, आपण त्या पद्धतीने करू. एखादा मध्ये एक अशी एक्झाम्पल होतं की त्यांनी बेडरूमची वॉलच कॅन्सल करायला सांगितली आणि तो म्हणाला तर कॅन्सल होतं तर मला तुम्ही उलट मायनस करायला पाहिजे पैसे. आम्ही त्याला म्हटलं हो बरोबर आहे, तर वॉल कॅन्सल होती तर मायनस करू, म्हणून वॉल कॅन्सल झाली, पैसेही मायनस केले आणि पोझेशन स्टेलला तो म्हटला की अहो इथला बोर्ड कुठे आहे.
म्हणलं अहो तुम्ही वॉल कॅन्सल केली तो बोर्ड गेला. नाही म्हणाला मला बोर्ड पाहिजे इलेक्ट्रिकलचा, तो बोर्ड कुठे गेला. सो ते नॉलेज त्याला नसतं की त्या वॉलवरती जो इलेक्ट्रिकलचा पॉईंट आहे तो कसा कुठं देणार. आम्ही म्हणलं कुठं देणार, तो आता वरती सिलिंगमध्ये त्याचा ड्रॉप तसाच दिसतो, तो नाही देऊ शकत. दुसरीकडे कुठेही कसा करणार बरं, झरी नाही मारू शकत. मग आम्हाला हे नंतर लक्षात आलं की आपण हे सगळं करतोय क्लायंटसाठी आणि शेवटी क्लायंट सॅटिस्फाईड नाहीच. सो वी मेड अ डिसिजन, कॉन्शियस डिसिजन इन 2008 की आपण वी आर नॉट गोइंग फॉर एनी चेंजेस. हा एक खूप महत्त्वाचा डिसिजन यासाठी होता कारण बऱ्याचदा आपल्या इथं आपण पाहतो की चेंजेसच्या बेसिसवरच लोक डिसिजन्स घेतात. म्हणजे चेंजेस तुम्ही अलाव करत असाल तर मी फ्लॅट घेतो तुमच्याकडे. सो इनिशियली आम्हाला थोडासा हा चॅलेंजिंग झाला की तुम्ही जर चेंजेस घेत नसाल तर फ्लॅट आम्ही करत नाही. पण आम्ही स्ट्रॉंग राहिलो त्या विषयावर की आमच्याकडे चेंजेस होणार नाही. आणि आता वी आर रिपिंग द बेनिफिट्स ऑफ दिस पॉलिसी की टाइमली पोझिशन. टाइमली किती प्रिसाइजली टाइमली की मी 2014ला लॉन्च केला, म्हणजे वे बिफोर रेरा मी डेट मेन्शन ॲग्रीमेंटमध्ये करायचो. म्हणजे लेट्स से 31 मार्च 2018. आणि मी कॉर्पोरेशनमधल्या साहेबांना स्पेसिफिक सांगितलं होतं की मला 30 तारीख पण नको आणि मला 1 पण नको, मला 31च्याच तारखेचं कम्प्लिशन हवं आहे, भले माझी बिल्डिंग झालेली असून. सो 31 तारखे जी डेट ॲग्रीमेंटला मेन्शन आहे त्याच डेटचे कम्प्लिशन्स घेतलेली आहे. त्याचं मूळ कारण हे आहे की ही हा महत्त्वाची पॉलिसी डिसिजन की कुठल्याही फ्लॅट्समध्ये कस्टमायझेशन नाही. अनेकदा आपण असं पाहतो कस्टमर आला की स्वतःचा फ्लॅट कमी बघतो आणि 4 फ्लॅट जास्त बघतो. इतरांना तुम्ही काय दिले मग मला तसंच करून द्या. आणि मग एक चेंज तुम्ही ऍक्सेप्ट केला की तुम्हाला 100 चेंजेस पण ऍक्सेप्ट करायला लागतात. सो ही एक पॉलिसी आहे. कॅन्सलेशन आणि डिस्काउंट आपण पुढे डिटेलमध्ये बघूया. जसं म्हटलं रिव्ह्यू मीटिंग तर व्हायलाच पाहिजे महिन्यातनं एकदा, फोर्टनाईटली जशी रिक्वायरमेंट असेल. कारण ह्यामध्ये आपल्याकडे असलेले फायनान्स, आपल्याकडे असलेले फंड्स आणि साईटवरच्या पुढच्या रिक्वायरमेंट्स इंजिनियर्सकडनं येत असतं की साधारणतः सर या महिन्याला आपल्याला 2 कोटीचा खर्च आहे किंवा 2.5 कोटीचा खर्च आहे. दुसऱ्या एंडला आपला सेल्स किती झाला, मग त्याच्यातनं रिकव्हरी किती आहे, आपले स्वतःचे फंड्स किती आहेत, याचं कुठेतरी गणित बसलं पाहिजे. पण हे गणित इतकं ऑप्टिमाइज असलं पाहिजे. एक्सेस सेल करून पण उपयोग नाही आहे, अंडर सेल तर नाहीच नाही, पण एक्सेस सेल करून पण उपयोग नाही. ते इतकं कटुकट पाहिजे की माझी जर रिक्वायरमेंट 2 कोटीची असेल तर माझ्या अकाउंटला 2.5 कोटी जमले पाहिजे. 50 लाख रुपये बफर मी ठेवू, पण माझं कलेक्शन एकदम 4-5 कोटी आणि मला खर्च दोन येतो, तुम्ही चुकीच्या पद्धतीने हे करताय. कारण याच्यामध्ये काय होतं, तुम्ही एक्सेस सेल करताय. तेच फ्लॅट्स तुम्ही थोडं लेटर स्टेजला हायर रेट्सला विकू शकला असतात, किंवा तुम्ही जर सेल कमी केला तर तुम्हाला डेफिसिट पडेल, मग परत कन्स्ट्रक्शन फायनान्स घेणं आलं, मग 12% 14%. सो हे गणित तुमचं त्याच्यासाठी इंटिग्रेशन पाहिजे. त्यासाठी फायनान्सचा माणूस, इंजिनिअरिंगचा, सेल्स आहे, सगळे बसून तुम्ही फोर्टनाईटला किंवा मंथली हे डिस्कशन व्हायला पाहिजे. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. सोशल मीडियावर सध्या सगळं जे बिझनेस आपला तो आहे तो सोशल मीडियावरती आहे. आपल्याला काही लोकांना माहीत असेल की इंडियन रिअल इस्टेट फोरम नावाचा एक असा खूप गाजलेला फोरम, आता तो booking.com ने टेकओव्हर केलाय. पण या फोरमवरती सगळ्या प्रोजेक्टचे थ्रेड्स मिळतील तुम्हाला. सगळे कुठलाही तुम्ही प्रोजेक्ट काढला असेल त्याचा एक थ्रेड असतो, त्याच्यावरती दे लोक शिव्या घालतात त्या बिल्डरला. पण आय वॉज द ओनली डेव्हलपर इन 2008 विथ ओपन आयडेंटिटी. मी त्याच्यामध्ये आत गेलो, मी म्हटलं बघू तरी काय. तेव्हा साम्राज्य प्रोजेक्ट चालू होता आणि लोकांनी सुरुवातीला खूप शिव्या घातल्या, तुमच्याकडे हेच आहे. कारण काय होतं, लोकांना फक्त एक साईड माहिती असते, दुसरी साईड माहीतच नसते. म्हणजे बिल्डरचा बाजूच त्यांना माहीत नसते. मग मी आय स्टार्टेड रिप्लाइंग टू देम, त्यांचे जे क्वेरीज होते. आणि मग नंतर लेटर ऑन आय गॉट टू नो की त्यांना जेव्हा माझी साईड समजायला लागली, दे स्टार्टेड अंडरस्टँडिंग मी टू दॅट एक्सटेंट की समबडी यूज टू अटॅक मी, तिथले मेंबर्स यूज टू डिफेंड मी. एवढं झालं ते म्हणजे 4-5 वर्ष. आणि त्याच्या पुढे जाऊन सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की सिओना मधलं माझं सगळ्यात पहिलं 25 लोकांचं ग्रुप बुकिंग हे IRF वरनं झालं, त्या रिअल इस्टेट फोरमवरनं झालं. सोशल मीडियावरती तुमचा प्रेझेन्स आणि तुमचं लक्ष हे खूप इम्पॉर्टंट आहे. आजच्या घडीला तुमचे कुठेही निगेटिव्ह पॉईंट्स कुठे येत असेल, तुम्ही इमिजिएटली त्याचं काउंटर केलं पाहिजे. आणि बऱ्याचदा काहीतरी चुकीच्या पद्धतीने काय वेस्टेड इंटरेस्ट असतात काही वेळा लोकांचे, ते तुम्ही तिथं लक्ष दिलं पाहिजे. फेसबुक असेल, ट्विटर असेल किंवा अशा पद्धतीचे जे फोरम्स आहेत तिथं तुमचं लक्ष ठेवा. पुढचा आहे फायनान्स. मंथली बजेटिंग ऑफ द प्रोजेक्ट हा खूप महत्त्वाचा विषय. जसं मी आत्ताच सांगितलं की आपल्याला तिथं साईटवरती किती खर्च आहेत, स्टील सिमेंटच्या ऑर्डर्स द्यायच्या, सगळ्यात मेजर कॉम्पोनंट आहे आपल्या व्यवसायामध्ये, 60 ते 70% ते जातं. तर मंथली बजेट म्हणजे मग किती आपल्याला फंड तिथं जनरेट व्हायला पाहिजे. मग तो आपल्याकडे थ्रू बुकिंग आलेला आहे का, येऊ शकतोय का, किंवा आपल्याला कन्स्ट्रक्शन फायनान्स घ्यायचे तर कसं आहे की तहान लागल्यावर वीर खणण्यात अर्थ नाही. जर आपल्याला पुढचं फोरकास्ट असेल की आपल्या पुढच्या 6 महिन्याचं बजेटिंग होतं पाहिजे की पुढच्या 6 महिन्यात फंड्स कसे लागणार आहेत, मग ते सेल थ्रू येऊ शकत आहेत का, नसेल तर मग कन्स्ट्रक्शन फायनान्स घ्यायचा आहे का, मग त्याची प्रोसेस कधी सुरू करता येईल, हे सगळं पाहायला लागेल.
रेरा वेबसाईट आता माहिती आहे, म्हणजे हा काही वेगळा स्पेशल पॉईंट सांगण्याची गरज नाही, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे ते क्वार्टरली अपडेट करावे लागतात. या महत्त्वाच्या 3 आता कन्सल्टंट, टॅक्स कन्सल्टंट म्हणजे CA, इंजिनियर आणि आर्किटेक्ट यांच्या कोऑर्डिनेशनमध्ये सर्टिफिकेट घ्यायचे आणि अपलोड करायचे. ही रेग्युलरली प्रोसेस केली गेली पाहिजे. हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की पेमेंट्स सगळ्या सप्लायर, कॉन्ट्रॅक्टर, वेंडर्स यांचे टाइमली व्हायला पाहिजे. याच्यानं तुमचा क्रेडिट वर्दीनेस वाढतो. बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं होतं की काही एखादा नवीन जर वेंडर असेल तर तो पहिले म्हणतो पहिले मला पेमेंट ट्रान्सफर करा, तुमची पहिलीच ऑर्डर आहे. तिथं तो त्यात तो म्हणतो की बघू हे पेमेंट्स करतायत की नाही. तर आजच्या घडीला मी मागच्या इतक्या वर्षांमध्ये तेवढं क्रेडिट वर्दीनेस निर्माण केले की आज मी कुठल्याही सप्लायरला जर ऑर्डर दिली तर मला तो हे विचारत नाही की पेमेंटचं काय. तो ट्रान्सफर त्याला माहिती असतं की ठरलेलं 21 दिवसांचं आमचं टार्गेट असतं, जे आम्ही PO मध्ये मेन्शन केलेले. 21 दिवसाच्या आत त्याचं पेमेंट त्याच्या अकाउंटला गेलंच पाहिजे. आणि माझ्याकडनं ही स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहे की मला कुठल्याही वेंडरचा किंवा सप्लायरचा फोन माझ्या फोनवर येता कामा नये, जरी माझे फोन नंबर माहिती असले तरी. ते त्या सगळ्या सिस्टीममध्ये जी कोण माणसं इन्व्हॉल्ड आहेत, मग परचेस मॅनेजर असेल, प्रोजेक्ट मॅनेजर असेल, फायनान्स हेड असेल, तुम्ही हे पेमेंट्स व्यवस्थित सगळी प्रोसेस करा. 21 दिवसाच्या आत त्याचं पेमेंट त्याच्या अकाउंटला जमाच व्हायला पाहिजे. आणि हे फॉलो करतो. आत्तापर्यंत ते माझ्या कुठल्याही सप्लायर कॉन्ट्रॅक्टरचे फोन मला आले नाही. हा एक GST कलेक्शनचा पण पार्ट आहे. टाइमली GST पेमेंट्स. आपल्याला माहिती आहे की GST मध्ये पण एक अशी सिस्टीम आहे, आपले डिटेलमध्ये कदाचित माझा फायनान्स सांगू शकेल, पण एखादा नवीन वेंडर असेल आणि त्याला आपण त्याच्याकडनं हे केलं, काही मटेरियल घेतलं आणि त्याला पेमेंट केलं, तर त्याचा GST त्यांनी तो भरायचा असतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक ब्रॅकेट दिलेलं असतं की आपण ते बघतो की त्यांनी तो पुढे भरलाय की नाही भरलाय. सो हे चेक ठेवणं गरजेचं आहे की त्यांनी तो GST आपण जो त्याला पे केलेला आहे तो भरतोय की नाही भरतोय. आणि जर नसेल भरत तर मग पुढचे पेमेंट त्याला करायचं नाही, हा चेक ठेवला पाहिजे. नवीन ऍक्ट्स पास होत असतात. आता रेरा आलं, त्याच्यानंतर रूल्स आले, अजूनही बरेचसे आता रेराचे बरेचसे नोटिसेस किंवा ते ऑर्डर्स ते काढत असतात. मग त्याच्यामध्ये काय अमेंडमेंट्स येतात याच्यावरती चेक. आपलं याच्यामध्ये MBBA खूप चांगलं काम करते की नवीन काही आलं की इमिजिएटली ग्रुपवर टाकतात. मग ते ग्रुपवर आल्यानंतर मी इमिजिएटली माझ्या टीममध्ये ते पास ऑन करतो कन्सर्नमध्ये. म्हणजे एखादं फायनान्स रिलेटेड असेल तर फायनान्सला, सेल्स रिलेटेड असेल तर सेल्सला. डेट फ्री. मला सांगण्यात खूप आनंद होतो की आज रोजी माझी कंपनी डेट फ्री आहे. डेट म्हणजे कुठलंही लोन चालू नाही. प्रोजेक्ट माझा चालू आहे. आता माझं मॅक्सिमम जे फंड्स आम्ही यूज करतो ते कस्टमरच्याच बुकिंग्सच्या बेसिसवरतीच करतो. प्रयत्न असा राहतो की डेट फ्री राहायचा, पण अगदीच गरज पडली तर मिनिमम, ऑप्टिमम पण नाही मी म्हणत, मिनिमम लोन घ्यायचं. म्हणजे साधारणतः सिओना फेज 1 जो माझा प्रोजेक्ट झाला 350 फ्लॅट्सचा, त्याचं टोटल टर्नओव्हर इफ आय एम नॉट रॉंग 300 कोटी 250 कोटीच्या आसपास वगैरे असेल. आणि त्याच्यामध्ये मी लोन घेतलं होतं 15 कोटीचं. सो एवढा नॉमिनल कॉम्पोनंट, आणि तोही घेतला, टाइमली पे केला. परत एकदा घ्यायची रिक्वायरमेंट वाटली म्हणून 20 तर त्यांनी सँक्शन केलं, पण 15च उचलले, तेही परत क्लोज करून टाकले. वर्षभराच्या आत त्याची क्लोजिंग पूर्ण प्रोसेस करून टाकायची. याच्याने काय होतं, तुमचा तो सिबिल रेटिंग जे असतं तेही इम्प्रूव्हाइज होतं आणि तुमची कंपनी डेट फ्री आहे. डेट फ्री म्हणजे काय, शांत झोप राहते, त्याच्यासाठी डेट फ्री राहायचं. सो ओव्हर लिव्हरेज करायचं नाही. तर हा एक त्यातला पॉईंट आहे. प्रत्येक जण एक असं असतो की काहीतरी आपण म्हणतो ना, एखादा क्रिकेटर असतो तर त्याच्यामध्ये त्याचं करिअर बेस्ड म्हणतो, तसं हे फायनान्समध्ये करिअर बेस्ड काय. तर तुम्हाला माहिती असेल 2006 ते 10चा एक व्हॅटचा विषय खूप जास्त गाजलेला होता. माझी पहिली कंपनी आहे. 100% रिकव्हरी विथ ऑर्डर्स. सगळ्या इन्कम टॅक्सच्या त्याच्यातल्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या पण झालेल्या आहेत आणि 100% मी व्हॅटची रिकव्हरी केली माझ्या कस्टमर्सकडे. एकही रुपये सोडला नाही आणि पूर्ण रिकव्हरी करून मी भरलं. त्याच्यानंतर त्याचं ऑडिट झालं, त्याचे ऑर्डर्स झाल्या, असेसमेंट झाली, ऑर्डर्स झाली. मला वाटतं हार्डली काही डेव्हलपर्सच्या त्याच्यामध्ये नंतर झालेत की माहिती नाही, पण आवर्स वॉज द फर्स्ट केस. आणि त्यांनाच समजत नव्हतं त्या डिपार्टमेंटला की कशा ते स्क्रुटिनाइज करायचं, पण ते आम्ही बसून ते सगळं केलं. सो दिस वॉज वन अचिव्हमेंट इन दिस डिपार्टमेंट. आता सेल्सकडे बोलू आपण. प्रोजेक्टची वेबसाईट खूप इम्पॉर्टंट आहे. वेबसाईट प्रत्येकाची असते, पण त्याच्यामधले डायनॅमिक फीचर्स मी ती लाईव्ह तुम्हाला दाखवीन पुढे. याच्यामध्ये काय मी एस्पेशली जे डायनॅमिक फीचर्स आहे, फोर्टनाईटली प्रोग्रेस, म्हणजे 15 दिवसांनी साईटचे फोटोग्राफ आपण टाकतो. मी
कदाचित एकमेव बिल्डर असेल जी कॉस्ट शीट माझ्या वेबसाईटवर टाकतो आणि मी 2000 साधारणतः 8-9 सालापासून मी कॉस्ट शीट माझी टाकतो. चेंजेस झाले की तिथं ते दिसते, मी ती तुम्हाला लाईव्ह दाखवीन कशा पद्धतीने आहे. ज्या बँका प्रोजेक्ट अप्रूव्ह करतात त्यांचे डिटेल्स माझ्या वेबसाईटवरती, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत. म्हणजे क्लायंटला जर एखादं लोन करायचं असेल तर तो माझ्याकडे यायची गरज नाही. जे प्रोजेक्ट अप्रूव्ड आहे त्यांचे APF नंबर आहे, त्यांचे नंबर्स आहेत, मोबाईल नंबर्स. आणि कस्टमर लॉग इन हे पण हे खूप इम्पॉर्टंट एक फीचर आहे, मी तुम्हाला लाईव्ह दाखवतोय. ERP सॉफ्टवेअर्स, आता आमच्या केसमध्ये आम्ही बिल्टअप नावाचं एक सॉफ्टवेअर, हे आमची इनिशियली एक सिस्टर कन्सर्न होती. आपल्यापैकी काही बिल्डर्स वापरत असावेत हे बिल्टअप नावाचं सॉफ्टवेअर. यामध्ये एक सगळ्यात इम्पॉर्टंट आस्पेक्ट असा आहे की मॅन्युअल एरर्स याच्यामध्ये खूप मिनिमाइज होतात. ते कसे होतात तर आपण एक कस्टमर इन्फो फॉर्म घेतो, पुढे मी ते दाखवणार आहे. तो फॉर्म घेतल्यानंतर एकदा ते वन टाइम फीड झालं की त्याच्यानंतर ॲग्रीमेंट त्या सॉफ्टवेअरमधनं निघतं, डिमांड लेटर्स त्यातनं निघतात, रिमाइंडर्स त्यातनं निघतात. कुठंही मॅन्युअल टायपिंग नाही, वर्ड एक्सेल वापरत नाही, फक्त बिल्टअप वापरायचं आणि टॅली वापरायचं. आणि त्याच्यात पण इंटिग्रेशन करून घेतलेले रिसिट्स आणि हे सगळे बिल्टअपमधनं डायरेक्ट टॅलीमध्ये येतात. मॅन्युअल एंट्रीज करायची गरज पडत नाही. याचा मेन ॲडव्हान्टेज जसं म्हटलं की एरर फ्री होतात. त्यात तुम्हाला ते सगळे इन्फॉर्मेशन ॲट ए ग्लान्स मिळतं. त्याचा जो मेन डेस्कटॉप आहे त्याच्यावरती तुम्हाला इन्फॉर्मेशन, त्या कस्टमरने किती पेमेंट केले, किती शिल्लक राहिलेलं आहे, इंटरेस्टचे लेटर्स वगैरे हे सगळे त्यातनं निघू शकतात. त्यामुळे टाइमली रिकव्हरी होते. हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की रिमाइंडर्स पाठवायचे, डिमांड लेटर्स पाठवायचे, म्हणजे रिकव्हरी 100% होते. म्हणजे हार्डली माझ्या केसमध्ये रिमाइंडर 2 मी कधी पाठवला असेल. डिमांडलाच मॅक्सिमम डिमांडलाच पेमेंट्स येऊन जातं, हार्डली कधीतरी रिमाइंडर 1 जातो. रिमाइंडर 2ला नॉर्मली आपण इंटरेस्ट चार्ज करतो, इंटरेस्ट चार्ज करायची वेळ आली नाही. जॉईंट व्हेरिफिकेशन हा खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे की फ्लॅट जेव्हा ताबा, काय होतं कस्टमरचं सगळं इंटरॅक्शन हे सेल्सवाल्याशी असतं, त्याचं इंजिनियरशी कधीच नसतं. त्यामुळे जे काही कमिटमेंट्स आहेत ते सेल्स डिपार्टमेंटसोबत आहे. पोझिशनला गेल्यानंतर काय होतं, बरेचदा आपल्या इंजिनियर जातो पोझिशनला आणि मग तो तिथं त्याच्याशी हुज्जत घालत असतो इंजिनियरशी की नाही मला त्या सेल्सवाल्यांनी हे सांगितलं होतं, हे देणार आहे, हे तुमच्याकडे नाहीच आहे. तर असं होऊ नये यासाठी इंजिनियर, सेल्स आणि कस्टमर तिघांची एक जॉईंट व्हेरिफिकेशन आम्ही कॅरी आउट करतो. जे तुम्हाला बोललो आहे, सॅम्पल फ्लॅट असतो साईटवरती, सौ फ्लॅट असतो, त्याप्रमाणे तिथं आहे की नाही, मापं सुद्धा चेक करायला काही हरकत नाही. आम्ही क्लायंटला म्हणतो सॅम्पल फ्लॅटची मापं घेऊन या तुम्ही आणि तुमच्या फ्लॅटची मापं चेक करा. ती मापं मॅच, जे काय 3%चं आपल्या इथं ॲग्रीमेंटमध्ये टॉलरन्स दिलं आहे त्याच्यात ती मापं मिळतील तुम्हाला. सो हे जॉईंट व्हेरिफिकेशन एक कॅरी आउट करतो. त्याच्यात काही पेंडिंग पॉईंट्स असतील तर फायनल पोझिशनच्या अगोदर ते क्लिअर केले जातं. पोझिशन किट म्हणून आम्ही एक देतो, त्याच्यामध्ये आम्ही मेडिकल किट देतो, एक टूल किट देतो. बाकी आपण नॉर्मली स्टँडर्ड एखादं तुळशीचं रोप वगैरे असं ते देतात सगळेजण, पण काय वेगळं आहे ते मी फक्त याच्यात मेन्शन केलेलं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पेनड्राईव्हमध्ये वर्किंग ड्रॉइंग्स देऊन टाकतो. आर्किटेक्चरल ड्रॉइंग, प्लंबिंग ड्रॉइंग, इलेक्ट्रिकल ड्रॉइंग. याचं कारण असं आहे की ते जर ड्रॉइंग्स दिले नाही तर लोक कुठेही काहीतरी होल मारतात आणि नंतर मग टॉयलेटमध्ये मारतात, मग पाणी यायला लागलं म्हणतात. तर आम्ही त्यांना सांगतो काही करायच्या अगोदर पहिले ड्रॉइंग कन्सल्ट करा आणि त्यानंतर त्याच्याप्रमाणे तुमच्या आर्किटेक्टला सांगून त्याच्याप्रमाणे चेंजेस करा. सो हे ड्रॉइंग्स पण नंतर मागायची गरज नाही, ती पोझिशन किटमध्येच तुम्हाला मिळून जातील. इंडिव्हिज्युअल फ्लॅटचे त्याचे ड्रॉइंग्स त्याला मिळतील. याच्यात पण एक अचिव्हमेंट आहे जी सेल्सनी जी केलेली आहे. परत सांगायला आनंद होतो की मग आज रोजी कुठल्याही फोरममध्ये माझी कुठल्याही कस्टमरची एकही केस पेंडिंग नाही. नो सिव्हिल, नो क्रिमिनल, नो कन्झ्युमर, नो रेरा, कुठल्याही फोरममध्ये एकही केस पेंडिंग नाही. सो हे अचिव्हमेंट सेल्सचं आहे की त्यांनी त्या पद्धतीने कस्टमरसोबत त्यांचे रिलेशनशिप ठेवलं. जो मी कस्टमर इन्फो फॉर्म म्हटलो, हा अशा पद्धतीने फॉर्म हा त्यांनीच भरायचा त्याच्या हाताने. काय होतं मग ते असंच झालं, मग ते नाव चुकलं, मग ते MSCBला तुमचं नाव चुकलं. आपल्याला माहिती आहे MSCBचा वरचं नाव बदलायचं म्हणजे डोक्याला हेडेक असतो, तो लवकर होत नाही. खास करून प्रॉपर्टी टॅक्सला तो तर वर्षातनं एकदा येतो. तो जर परत चुकला तर तो कस्टमर आपल्याला वर्षभर शिव्या घालतो. त्यामुळे त्याच्याकडनंच आम्ही हे भरून घेतो, सॉफ्टवेअरमध्ये एंट्री करतो, सॉफ्टवेअरमधनं एक प्रिंट काढतो, त्याच्यावर पण परत सही घेतो. कारण मग असं म्हणायला नको की मी तो टी लिहिला होता, तुम्हाला येईल कसा वाटला, असं नको आहे. तर तो टाकतो, फीड करतो, सॉफ्टवेअरमधनं काढून त्याच्यावर सही घेतो त्याची. सो हा कस्टमर इन्फो फॉर्म एकदा त्यांनी भरला की परत त्याचं नाव कधीच टाईप करायची गरज नाही. त्या सॉफ्टवेअरमधनं सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीने निघतील. आणि त्याचं डिक्लेरेशन असं की ह्याच्यात जर तुमचे ॲड्रेस चेंज वगैरे काही झाले तर तुम्ही आम्हाला कळवायचे. ॲग्रीमेंट जे माझं होतं त्याच्या अगोदर अशी चेकलिस्ट मी केलेली ॲग्रीमेंटची आणि याच्यात 3 लेवलला चेकिंग होतं. म्हणजे 3 इंडिव्हिज्युअल तिथले जे स्टाफ आहेत ते चेक करतात. म्हणजे एक प्रोसेसमधलं असेल, एक सेल्स एक्झिक्युटिव्ह असेल आणि एक कस्टमर रिलेशनशिप ऑफिसर असेल. 3 लेवलचं चेकिंग झाल्यानंतरच ते ॲग्रीमेंटचं रजिस्ट्रेशन झालं. ह्याचा मूळ उद्देश असा आहे
की कुठल्याही केसमध्ये कुठल्याही अग्रीमेंटचं करेक्शन डीड होता का म्हणून. काहीतरी एक बारीक मिस्टेक होते, तो कधी लोन करायला गेल्यानंतर मग ती SBI बँक काढते की नाही इथे एक मिस्टेक आहे, करेक्शन डीड करून देणार. तर ते होऊ नये यासाठी ही चेकलिस्ट बनवलेली आहे आणि त्यांचे सगळ्यांच्या तिथे टिकमार्क होतात आणि ते सह्या करतात. कारण एखाद्याकडनं चूक होऊ शकते, पण लेवल 2 लेवलला अजून चेकिंग झाल्यानंतर त्यात मिस्टेक होऊ नये. सो हा एक प्रोसेसमध्ये आम्ही ऍड केलेली आहे. पुढचं इंजिनिअरिंग, डिटेल एस्टिमेशन ऑफ द प्रोजेक्ट. युजली आपण हे केलं जातं, पण आम्ही इथे थर्ड पार्टी करतो आणि बरेचदा हे खूप इम्पॉर्टंट आहे. थर्ड पार्टी करणं का इम्पॉर्टंट आहे? कारण आपण नॉर्मली घेताना आपण बऱ्याचदा आपल्या हिशोबाने आपण प्राइसेस किंवा आपले कन्सिडरेशन अंडरस्टँडिंग्स घेतो. थर्ड पार्टीकडनं करून घेतलं, जरी थोडीशी कॉस्ट जरी गेली तरी आपल्याला बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर होतं. जसं आता सिओनाच्या केसमध्ये आम्ही काढलं, आम्हाला सुद्धा थोडासा विश्वास बसला नाही, पण कन्स्ट्रक्शन कॉस्ट इन्क्लुडिंग तुमची लँड कॉस्ट, डेव्हलपमेंटल कॉस्ट, तुमचे ओव्हरहेड्स, ही सगळी मिळून जेव्हा आजच्या घडीला माझी कॉस्ट साधारणतः 4,800 रुपये येते. विश्वास बसणार नाही, पण ही एवढी आहे. म्हणजे वी आर जस्ट मेकिंग अराउंड 15% to 18%, दॅट इज द प्रॉफिट मार्जिन्स. पण हे थर्ड पार्टी केल्यानंतर आपल्याला रिअलाइज होतं. मग आपल्याला ॲटलिस्ट हे लक्षात येतं की आपण कुठं कॉस्ट कट करू शकतो. पण सेलिंगला लिमिटेशन आहे, आपण एका विशिष्ट रेटच्या वर ज्या रेटला विकू नाही शकत. मग आपण प्रॉफिट्स कसे करणार? तर आपले कॉस्ट कट करायच्या कुठं करू शकतो, हे जर तुम्ही एस्टिमेशन केलं असेल तर तुम्हाला लक्षात येऊ शकतं. सो एस्टिमेशन इम्पॉर्टंट आहे. 2 महत्त्वाचे कॉम्पोनंट आपल्या बिझनेसमध्ये, सिमेंट आणि स्टील. याचा परचेस मॅनेजरला मी सांगितलेलं की वर्षभर याचं मॉनिटरिंग करायचं. वर्षभर कुठल्या महिन्यामध्ये रेट्स खाली जातात, कुठल्या सीझनमध्ये रेट्स वाढतात, किंवा लॉबिंग कधी होते, किंवा ते आजकाल ते सिमेंट आणि स्टील कंपन्यांचं कधी कधी हे असतं ना, आपण म्हणतो ना ते एकत्र मिळून काही वेळा रेट्स वाढवतात, हां कार्टेलिंग करतात. तर ते ह्याच्यावरती त्याचं लक्ष पाहिजे. आणि कुठल्या बरे तुमची रिक्वायरमेंट नसेल पण रेट जर खाली असेल तर ऑर्डर करून मोकळे लगेच उचला. यू कॅन सेव्ह लॉट ऑफ मनी इन टू इट. सिमेंटचंही तसंच आहे. सो हे एक प्राइस फ्लक्च्युएशन एंटर इयरली त्याचं लक्ष ठेवायचं, ऑर्डर करायचं. टेस्टिंग लॅब स्वतःची असणं खूप गरजेचं आहे साईटवरती. आपण थर्ड पार्टी करतोच, पण आपली स्वतःची जर असेल तर बरेचदा रिझल्ट्स क्विकली मिळतात आणि आपल्याला आपला कन्स्ट्रक्शनचा प्रोग्रेस फास्ट होतो. बाहेरच्या लॅबचे रिपोर्ट्स येसपर्यंत थांबण्याची गरज नाही. हा वे बॅचर हा मी मुद्दामून इन्क्लूड केला आहे माझ्या प्रोजेक्टमध्ये. माझा स्केल त्या प्रोजेक्टचा असल्यामुळे मला ते, पण मी वे बॅचर विकत घेतला 10 लाखाचा. तर एखादा माणूस काय गरज आहे, आपण ते ट्रकचं वजन करतो ना, तुम्हाला विश्वास असणार नाही, माझ्या प्रत्येक ट्रक पाठीमागे 50,000चे लूट व्हायची, लूट चोरी करायची लोक. या वे बॅचर जे आहे थर्ड पार्टी, इथं व्यवस्थित ड्रायव्हर्स आणि तिथला तो माणूस यांचं संगनमत असतं. तिथनं तुमचे वाइंडिंग वायरचे गठ्ठे काढले जातात, तुम्हाला तिथं क्वांटिटी लिहिली जाते आणि स्टील काढलं जातं. आणि तिथं तुम्ही गेलात तर तुम्ही लिटरली मारामाऱ्यांपर्यंत गोष्टी झाल्या 3-4दा. जेव्हा आम्ही त्याला दाखवून दिलं, रेड हँड पकडलं, मग आम्ही लक्षात आलं की हे काय आपण प्रत्येक वेळी तिथं हे करणं शक्य नाही. 50,000 रुपये पर प्रत्येक गाडी पाठीमागे 50,000 to 1,00,000 रुपये एवढा जर लॉस व्हायला लागला, आणि आमच्याकडे टोटल गाड्यांचं प्रमाण आहे तर 150 ते 200 गाड्या टोटल प्रोजेक्टला. तर मग याच्यापेक्षा आपण वे बॅचरच घेतला तर काय हरकत आहे. म्हणून वे बॅचरच घेतला आणि आता सगळ्या गाड्यांचा वेट माझ्या इथंच होतो. त्यामुळे 100% माल माझ्या साईटवरती उतरवला जातो, कुठेही त्याच्यामध्ये चोरीमारी नाही. आय एम सेव्हिंग 50,000 रुपीज पर डिलिव्हर. सो ती कॉस्ट माझी कधीच निघून येईल. 10 लाख रुपयाची कॉस्ट माझी कधी, आणि ती झाल्यानंतर उद्या तो वे बॅचर मी परत विकू शकतो कोणाला पण, तो काय त्याला काहीच खराब होत नाही. सो हा एक कॉल आम्ही साईटवरती घेतला की जेणेकरून तिथं आम्ही कॉस्ट सेव्ह किंवा चोऱ्या ज्या आहेत त्या आम्ही सेव्ह करू शकतो. आलू फॉर्म आता घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे आलू फॉर्मची जी सायकल आहे ना, ती काही प्रोजेक्ट्सला 8 दिवसापर्यंत आलेली आहे खाली. नांदेड सिटी एक असा प्रोजेक्ट आहे जिथं 8 दिवसात एक मजला होतो अख्खा, इन्क्लुडिंग वॉल्स, एव्हरीथिंग, वॉल्स, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल वगैरे सगळं. माझ्याकडे आत्ताच्या घडीला ती साधारणतः 16 दिवसापर्यंत जाते, 16 ते 18 दिवस. वी आर ट्राईंग टू गेट डाऊन टू 12 days. सो मे बी ओव्हर द पिरियड ऑफ टाइम वी विल गेट टू, कारण आता जस्ट नुकतं सुरू झालेलं आहे. एक मेकॅनिझम डेव्हलप केली. पोस्ट पोझिशन कंप्लेंट्स खूप असतात आणि बरेचदा इथं ते कस्टमरचा थोडा ग्रीव्हन्स असतो की अरे तुम्ही पोझिशनपर्यंत सगळं गोड बोलत होतात, नंतर काय कोणी बघत नाही, काही नाही. त्यामुळे एक मेकॅनिझम केली, एक रजिस्टर मेंटेन केलेलं आहे. कस्टमरला सांगितले तुमचे कंप्लेंट्स असतील तर आयदर तुम्ही मेल करा का तिथं येऊन रजिस्टर करा. आणि त्यात मी असं सांगितलेलं की ती जी काय कंप्लेंट असेल त्याला जे काय एक स्पेसिफिक डेज असतील तेवढ्या डेजमध्ये ती ॲड्रेस व्हायलाच पाहिजे. आणि जो मेल ID कंपनीचा आहे त्याचे सगळे मेल्स मला इंडिव्हिज्युअली येतात.
त्यामुळे कस्टमरला पण हे आम्ही सांगितलेलं, मी कस्टमरला डायरेक्ट सांगतो तुमचे कंप्लेंट जर ॲड्रेस झाले नाही तुम्ही मेल करा ती माझ्यापर्यंत येईल, सो दॅट आय कॅन गेट टू नो विथ माय टीम की काय झाला प्रॉब्लेम, का नाही तिथं होते. पण ती मेकॅनिझम फुलप्रूफ चालू आहे. त्यांचे कंप्लेंट्स येतात त्या व्यवस्थित काय आठवडाभरात 10 दिवसात त्या ॲड्रेस होतात आणि कंप्लेंट्स लगेच ॲड्रेस झाल्यामुळे ग्रीव्हन्स ॲज सच राहत नाही किंवा माझ्यापर्यंत पोहोचत नाही. कॉस्टशीटमध्ये आपण एक टेंटेटिव्ह हे दिलेलं असतं, आपण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम शेड्यूल पण देतो लोकांना की कुठल्या महिन्यात कुठली स्लॅब होईल आणि मग ती होण्याच्या दृष्टिकोनातनं कशा पद्धतीने त्याचं शेड्युलिंग कामाचं व्हायला पाहिजे, कुठल्या महिन्यामध्ये ती स्लॅब कंप्लीट व्हायला पाहिजे, ह्याचं पूर्ण प्रोजेक्टचं शेड्युलिंग त्या इंजिनियरचं रेडी पाहिजे डे 1ला. थोडंसं प्लस मायनस होतं, एखादा महिना पुढे मागे होऊ शकतं, पण याचं प्लॅनिंग असलं पाहिजे. सो क्लायंटला पण कॉस्टशीटमध्ये समजतं की आपलं सांडा कम्प्लिशन प्रमाणे चालू आहे की नाही काम. इंजिनियर्समध्ये एक अचिव्हमेंट अशी आहे, ही पण खूप महत्त्वाची आहे की आत्तापर्यंत जे प्रोजेक्ट केले एकही ॲक्सिडेंट नाही माझ्या साईटवर, एकही डेथ नाही, एकही ॲक्सिडेंट नाही. सो सेफ्टी मेजर्स जे आहेत साईटवरती ते पण तितक्याच महत्त्वाचे बघितले जातात. सेफ्टी ऑफिसरचं खूप महत्त्वाचं रोल आहे तिथे, पण ऑफकोर्स सगळे इंजिनियर्स जे आहेत साईटवरचे ते पण तेवढेच अलर्ट असले पाहिजे. नाही तर बरेचदा असं होतं की आपण सेफ्टी ऑफिसर दिल्यानंतर इंजिनियर्स म्हणतात चला ऑफिसर ठेवलेला आहे आपल्याला तर बघण्याची गरज नाही. सो इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचीच जबाबदारी आहे की सेफ्टी कन्सर्न तिथं पाहायला पाहिजे. टिपिकल एक परचेस ऑर्डर इव्हेंच्युअली डेव्हलप करत इथपर्यंत आलो. मग त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की इतके डिटेल्समध्ये सगळं मेन्शन केलं जातं. काही वेळा कंडिशन्स असतात त्या मेन्शन, तुम्ही जर बघितलं मटेरियल्स फॉर सेल्फ यूज नॉट रिसेल, रेट्स आर मेन्शन, लोडिंग अनलोडिंग, हे सगळे कंडिशन्स तिथे टाकले जातात. त्याच्यामध्ये रेट्स कोणी फायनल केलेले आहेत, कोणी व्हेरीफाय केली आणि म्हणजे माझी फायनल सही झालेली, त्याच्यानंतरच ती PO जाते. 2 कॉपीजमध्ये जाते, एक ओरिजिनल आपल्याकडे, ओरिजिनल त्याला एक डुप्लिकेट आपल्याकडे राहते. त्याचप्रमाणे याच आता केसोराम इंडस्ट्रीचं जे पेमेंट होतं त्याचा एक फॉर्मॅट आहे की तो कशा पद्धतीने, मग साईटवरती ती गाडी आली ती कोणी चेक केली, मग त्याचं मटेरियल कोणी चेक केलं, किती तारखेला आली, तो नंबर काय गाडीचा, मग त्याच्यानंतर ते बिल कोणी चेक केलं, असे 3-4 लेवल्समध्ये बिल चेक होतं आणि फायनल माझी सही झाल्यानंतर त्याचं पेमेंट होतं आणि त्याचे डिटेल्स असे होतं. सो हे प्रत्येक गाडीचं किंवा प्रत्येक जो सप्लायर किंवा वेंडर आहे त्याच्या अशा पद्धतीने त्याचं चेकिंग होतं. एक टिपिकल मी इथं दाखवायचा प्रयत्न केला. पजेशनचं जे किट मी तुम्हाला म्हटलं त्याच्यामध्ये मेडिकल किट, त्याच्यानंतर टूल किट हे पद्धतीने दिलं जातं. माझा पजेशन ब्रोशर मधला काही फक्त हायलाइट्स मी दाखवतो. हे पजेशन ब्रोशर हा कन्सेप्ट काय आहे आणि हा का महत्वाचा आहे, यामध्ये तुम्ही बघितलं डूज अँड डोंट्स आम्ही त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आपल्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आपण प्रत्येक काहीतरी वेगळ्या गोष्टी यूज करत असतो, वेगळ्या ब्रँड्स यूज करत असतो. मग त्या CP फिटिंग्स असतील, सॅनिटरी वेअर असेल, मग तिथं काय केअर घेतला पाहिजे, इलेक्ट्रिकलचे स्पेशली की MCBs ELCBs देतो तर त्याच्यामध्ये हे किंवा लिफ्ट्स आहेत, एंट्रन्सेस, पार्किंग एरिया, फ्लॅट एरियामध्ये. तसंच ट्रबल शूटिंग पण दिलेलं आहे की क्रॅक्स आल्या वॉलमध्ये तर काय करायचं किंवा जॉईंट्समध्ये काही असेल तर हे असं डिटेल्स त्याच्यामध्ये दिलं आहे. आणि मग कॉजेस काय असतात, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आणि मेंटेनन्स काय करायला पाहिजे. तर हे असं इंजिनियरचं ओव्हर द पिरियड ऑफ टाईम 10-15 वर्षात आम्हाला जे लोकांकडनं कंप्लेंट्स आल्या त्या बेसिसवर हे ट्रबल शूटिंग तयार करून ते आम्ही त्यात टाकलेले. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर्स दिले. इकडचे लेफ्ट साईडला जे दिसत आहेत तुम्हाला दत्तात्रय शिळ वगैरे, हे सगळे आमच्याकडे ज्यांनी कामं केलेली आहेत कॉन्ट्रॅक्टर्सनी त्यांचे नंबर देऊन टाकले. आमच्याकडे यायची गरज नाही. ज्या कॉन्ट्रॅक्टरनी सप्लायरनी काम केलेले त्यांचे नंबर्स दिले, तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा त्यांच्याकडनं, तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स ॲड्रेस करून घेऊ शकता. जे वॉरंटीच्या अंडर आहेत रेरानुसार ते ऑफकोर्स आम्ही हँडल करतो, पण आउट ऑफ वॉरंटी जे असेल तर तुम्ही करून घेऊ शकता. जवळपासचे जे सर्व्हिस कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत ते दिलेले आहेत. वॉरंटी सर्टिफिकेट ह्याच्यातच टाकून देतो. जॅक्वार कंपनी आपल्या सांगता 10 वर्षाची वॉरंटी देते, मग ते सर्टिफिकेट ह्याच्यात टाकून दिले. लिग्रँडची वॉरंटी सर्टिफिकेट त्यात टाकून दिली. हे इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला देऊन टाकलं की त्याला परत मागत बसायची गरज. सो दिस इज व्हॉट अबाउट दॅट पोझिशन ब्रोशर. मी साईटवरती एक ड्रोन, हा जो दिसतोय हाच ड्रोन माझ्याकडे एक्झॅक्टली. हा इंजिनियरला ट्रेन केलाय. सुरुवातीला मला थोडं शिकावं लागलं, मग मी त्याला ट्रेन केला. आणि असे साईटचे आम्ही फोटोग्राफ्स काढतो, म्हणजे दर फोर्टनाईटली, दर 15 दिवसांनी साईट वरती, वेबसाईटवरती अपलोड केले. याचा ॲडव्हान्टेज काय, मी हे सगळं जे करतोय हे मी क्लायंटसाठी नाही करत, हे मी माझ्यासाठी करतो. मी एक्सप्लेन करतो का. क्लायंट माझ्या साईटवरती ना फक्त एकदा बुकिंग झाल्यानंतर कशाला येतो, तर त्याचे ठराविक गोष्टी की साईटचं काम कुठपर्यंत आलं जरा बघू, मग माझं पेमेंट किती राहिलेलं ते जरा सांगाल का, मग माझे रिसिट्स आहेत का, या सगळ्या गोष्टी मी घरपोचच देतो त्यांना.
माझ्याकडे एकदा तुम्ही बुकिंग केलं किंवा परत यायची गरजच नाही. माझ्या स्टाफचा वेळ मी कशासाठी वाया घालू, ज्यांनी ऑलरेडी माझ्याकडे फ्लॅट घेतले. जे नवीन येतील तिथं प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर्समध्ये आपण वेळ देऊ आपला, म्हणजे तो क्वालिटी टाइम त्यांना देत आहे. तर त्यांना काय होतं, ऑलरेडी कॉस्टशीट आहे, कॉस्टशीटवरती टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेलं आहे, त्याप्रमाणे साईटवर प्रोग्रेस आहे की नाही तेवढं मॉनिटर करायचं घर बसल्या. मग इथं दिसतं की इथपर्यंत आता एवढं कास्टिंग झालेलं आहे तेवढं. असे साधारणतः 10-12 फोटोज आपण मी दाखवतो तुम्हाला, असे फोटोज दिसतात त्याच्यामध्ये. हे असे दिसतात फोटोग्राफ, आणि ते फोटोवर गेलं की तो डेट पण दिसते, कुठल्या डेटचा फोटोग्राफ आहे. ही कॉस्टशीट आहे माझ्या वेबसाईटवरती. तुम्ही जर बघितलं ती ही 26 जुलै 2022 अशी तारीख असते, वेळ असते, पोझिशनची डेट अशी खाली मेन्शन केलेली असते. आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण ते एरियाज मेन्शन केलेले आहेत. पण इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे की दुसरे कुठले हेड्स नाही. ॲग्रीमेंट कॉस्टमध्ये एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड. देर इज नो सेपरेट इन्फ्रास्ट्रक्चर, कार पार्किंग, MSCB सोसायटी, एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड इन ॲग्रीमेंट कॉस्ट. देन देर आर द ड्युटीज अँड द टॅक्स, GST आणि मेंटेनन्सचा एक डिपॉझिट असतो विच इज रिफंडेड टू द सोसायटी विदाउट एनी डिडक्शन. 100% अमाऊंट ट्रान्सफर केली जाते. तोपर्यंत त्याच्या इंटरेस्टमध्ये आपण रन करतो. ही फायनल कॉस्ट त्यांना पडते, ही दिसते ती. सो देर आर नो हिडन कॉस्ट हिअर. आणि त्याच्यातला जो की ह्याच्यात काय काय गोष्टी आहेत, तो एक कार पार्किंग इन्क्लुडेड आहे, एरियाज ॲज पर रेरा आहे, बँकेचे जे मी जसं म्हणालो हे 3 बँका आहेत त्यांचे डायरेक्ट नंबर दिलेले आहेत, आणि हे पेमेंटचे स्लॅब्स आहेत ॲग्रीमेंटमध्ये. हे टिपिकल युजर मी जसं म्हणलं लॉगिनचं इन्फॉर्मेशन आहे, हे आपण लाईव्ह बघूया. ही आपली वेबसाईट आहे. हे आता लाईव्ह कनेक्टेड आहे. त्याच्यामध्ये आपण जर स्क्रॉल केलं तर बाकी जे स्टॅटिक आहे ते मी दाखवत नाही, ते सगळ्यांच्याकडेच असतं. हा साईट प्रोग्रेस आहे. याच्यामध्ये आता लेटेस्ट 30 सप्टेंबरचे फोटोग्राफ दिसतात आपल्याला. जर ते याचा आता आपल्याला प्रोग्रेस बघायचा असेल तर क्लिक केलं की तो कस्टमरला घर बसल्या साईटचे प्रोग्रेस तिथं मॉनिटर करता येतात. डाउनलोड सेक्शनमध्ये आपण जर गेलो त्याच्यामध्ये ही इथं कॉस्टशीट आहे. ही आता 30 ऑगस्टची दिसते आपल्याला. हा कस्टमर इन्फो फॉर्म आहे, ब्रोशर आहे, बँक्स अप्रूव्डचा पेज आहे. या आता 5 बँक आहेत ज्यांचे APF नंबर्स आहेत आणि त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि डायरेक्ट ईमेल ॲड्रेस आहे. आणि पॉलिसीज ज्या आहेत, एक इम्पॉर्टंट पॉलिसीज आहेत. बरेचदा काय आता स्टाफ बदलतो, मग प्रत्येक स्टाफ काहीतरी वेगळं सांगतो. तर त्याच्यामध्ये एक संदर्भ असावी म्हणून की कॅन्सलेशन पॉलिसी, उदाहरणार्थ एखादा बिफोर बुकिंग केलं आणि रजिस्ट्रेशनच्या अगोदर कॅन्सल केलं तर तुम्ही काय पैसे किती कट करणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हे सगळं त्याच्यावर टाकलं. 100% रिफंड, 100%, नो क्वेश्चन्स आस्क्ड. 15 डेजमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर. तर बिफोर रजिस्ट्रेशन हे वेबसाईटवरच टाकले. आफ्टर रजिस्ट्रेशन केलं तर आता आधी आम्ही 50,000 करतो, आता रेरानुसार ते काहीतरी पर्सेंटेजमध्ये कट करायला लागतं. तर हे त्याच्यामध्ये टाकलेले. फ्लॅट एक्सचेंज पॉलिसी आपण मेंटेन करत नाही. एकाच्या नावाने बुकिंग, दुसऱ्याच्या नावाने रजिस्ट्रेशन नाही. ज्याच्या नावाने बुकिंग आहे नाव ॲड करू शकता, कॅन्सल होणार नाही. ग्रुप बुकिंगचं असेल तर काय, 5 बुकिंगचं असेल तर किती डिस्काउंट मिळणार, ब्रोकरेज असेल तर काय पॉलिसी आहे तुमची, किती ब्रोकरेज देणार तुम्ही. तुमच्याकडे जर एक्झिस्टिंग एखाद्या फ्लॅट होल्डरनी एखाद्या मित्राला सजेस्ट केलं तर त्याला काही मिळतं का बेनिफिट, तर तो 1% त्याच्यामध्ये. हे सगळं त्यात टाकून दिलं. आणि हा प्रोटोकॉल पॉलिसी, जसं मी म्हटलं की सॅम्पल फ्लॅट, शो फ्लॅट साईटवर बनवलेले आहेत. बिल्डिंगमध्ये आम्ही अलाउच करत नाही जायला. वर्षातनं एकदा अलाव करतो. साईट वॉक म्हणून एक कन्सेप्ट असतो, मी पुढे दाखवत होतो काय तो. पण तुम्ही सॅम्पल फ्लॅट, शो फ्लॅट तुम्ही 1000 वेळा बघा, पण साईट कन्स्ट्रक्शन सुरू असताना तिथं तुम्हाला अलाव केलं जाणार नाही. बिफोर पोझिशन आर्किटेक्ट्सला पण अलाउड नाही. बरेचदा ते असतं की आता पोझिशन जवळ आले, माझं जरा आर्किटेक्ट येऊन मापं घेऊन जाईल वगैरे, काही नथिंग डुईंग. पोझिशन घ्या, नंतर जो गोंधळ घालायचा तो व्हा, पण त्याच्या अगोदर आम्ही अलाव करत नाही. हे Day 1 ला टाकलेल्या ॲग्रीमेंटमध्ये पण मेन्शन केलं की ह्याच्यानं हे नाही करायचं, चेंजेस होणार नाही. हे सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये.
नो इंटरनल एक्सटर्नल चेंजेस विल बी ॲक्सेप्टेड. कुठलाही आयटम कॅन्सलही होणार नाही. बऱ्याचदा मग ते मला बेसी नको त्याचं मायनस करावं, ते नथिंग डुईंग. सगळे फ्लॅट्स एकसारखे. जशी एखादी आपण कार घ्यायला जातो, आपण म्हणतो का की मला हे टायर नको किंवा हे स्टेअरिंग नको, ती सगळी कार येणार. नंतर मग तुम्हाला काय नानापेठेत जाऊन करायचं असेल तर तुम्ही करा, असा विषय आहे. सगळे फ्लॅट्स एकसारखे मिळतील. नंतर तुम्हाला त्याच्यात काय ताजमहल बनवायचं तो बनवा. सो हे सगळं डे 1लाच क्लिअर केलेलं, वेबसाईटवर टाकलेलं, पॉलिसी त्यांना आधी क्लिअर केली. आता याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट जो मी म्हटला तो आहे कस्टमर लॉगिन, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग आणि इन्स्पायरिंग ऑल्सो. प्रत्येक फ्लॅट होल्डर एकदा त्यांनी फ्लॅट बुक केलं की त्याला एक युजर नेम पासवर्ड मिळतो. तर इथं मी एक युजर नेम टाकलेलं आहे, शैला म्हणून. ॲट अ ग्लान्स या मोमेंटला त्यांनी किती पेमेंट केलेलं आहे माझ्याकडे, तर 21 लाख रुपये पेमेंट झाले, 50 लाख रुपये पेमेंट पेंडिंग आहे त्यांचं. त्यांचे सगळे जे त्यांनी डिटेल्स दिलेले ते इथं दिसतात. त्यांच्या को परचेसरचे डिटेल्स इथे आहेत. त्यांच्या मिस्टरांचं नाव असेल की मे बी, त्यांचा ॲड्रेस त्यांनी काय दिलेले ते सगळे डिटेल्स. त्यांच्या ॲग्रीमेंटचे डिटेल्स, त्यांच्या ॲग्रीमेंटची कॉस्ट किती तारखेला ॲग्रीमेंट रजिस्टर, 18/12 म्हणजे 18 डिसेंबरला ॲग्रीमेंट रजिस्टर झाले. स्टॅम्प किती भरलाय, रजिस्ट्रेशनचा नंबर काय, रजिस्ट्रेशनची डेट काय, चार्जेस किती. त्यांच्या युनिटचे डिटेल्स, त्यांचा कुठल्या विंगमध्ये आहे, बिल्डिंग कुठली आहे, काय 3 BHK आहे, 5वा मजला आहे, कार्पेट एरिया किती, बाल्कनी किती, एन्क्लोज टेरेस किती आहे. नंतर पार्किंगचे पण डिटेल्स येतात. त्यांनी आतापर्यंत जे पेमेंट मला केलं त्याची कम्प्लीट डिटेल्स तिथे, हे सगळे ते क्लिअर झालेत की नाही, चेक्स कुठल्या ब्रांचचे होते, कुठल्या, हे सगळे डिटेल्स. आणि हे लाईव्ह असतं, म्हणजे माझ्या सॉफ्टवेअरमध्ये ॲड झालं की ते क्लाउडवरच असतं, इमिजिएटली रिफ्लेक्ट होतं. त्यांचे इन्स्टॉलमेंटचे डिटेल्स, म्हणजे ॲग्रीमेंटमध्ये जे स्लॅब आहेत स्टँडर्ड 10, त्याच्यापैकी किती पेमेंट झाले, 2 पेमेंट झालेत, 2-3 पर्यंत, पुढचे अनपेड. आणि लोन स्टेट, या प्रोजेक्ट लागणारे सगळे डॉक्युमेंट्स मी स्कॅन करून ठेवले, इन्क्लुडिंग ऑल द प्लॅन्स. साधारणतः सँक्शन प्लॅन्स हे माझे कॉपीज काहीतरी 36 वगैरे A0 साईजचे, ते सगळे मोठे स्कॅन करून ठेवून दिले. त्याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला पाहिजे ते डॉक्युमेंट तुम्ही, आता मला रेरा सर्टिफिकेट बघायचं, मी इथनं ओपन केलं, रेरा सर्टिफिकेट. कुठलंही डॉक्युमेंट मी हार्ड कॉपीमध्ये देत नाही. सो पेपरलेस करण्याचा जेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल तो केला. काही त्यांना, कारण नॉर्मली हेच मागतात ना, ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट द्या, तो याच्यावर आहे, लॉग इन करा आणि डाउनलोड करून घ्या, तुम्ही वाचा, चेंजेस तर काही होणारच नाही आहे, आधीच सांगितले. पटलं तर करा, नाही पटलं तर कॅन्सल, लगेच रिफंड. तर या पद्धतीने इथे कस्टमर हे सगळे स्कॅन कॉपी ह्याच्यामध्ये ठेवलेले. इव्हन सोसायटी रजिस्ट्रेशन जे झालेले आहेत त्यांचेही नंबर्स टाकलेले. एन्व्हायरमेंटलची NOC आहे, कमेन्समेंट सर्टिफिकेट्स आहे, NA ऑर्डर आहे, सर्च टायटल रिपोर्ट. सो याचा मेजर बेनिफिट असा होतो आपल्याला की कुठलीही डॉक्युमेंट्स देण्याची गरज नाही, एकदाच फक्त सेव्ह करायचं स्कॅन करून. आपल्याला पण सोपं आहे, सगळं इमिजिएटली अवेलेबल आहे. क्लायंटला फक्त बुक करायचं आहे, सगळे डॉक्युमेंट्स त्याला ऑन द स्पॉट मिळून जातील. सो हा एक लाईव्ह फीचर त्याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे. विल गो बॅक टू द प्रेझेंटेशन. मगाशी आपण जे बघितलं ते मी आता फॉरवर्ड करतो, ते पेमेंटचे इन्स्टॉलमेंट्स. हे सगळे लोन सेट, कॅन्सलेशन अँड डिस्काउंट पॉलिसी, साईट वॉक. तर जसं म्हटलं की एक ग्रीव्हन्स असू शकतो की अरे तुम्ही आम्हाला साईटवर अलाव करत नाही, मग तुम्ही काय करता, काम कसं करता, आम्हाला कसं कळणार. म्हणजे नॉलेज फार नसतं क्लायंटला सिव्हिलचं, पण तरी एक असं असतं ना, काय मग तुम्ही तिथं काही चोऱ्यामाऱ्या करताय का किंवा सबग्रेड क्वालिटी देताय का. तर ते ॲड्रेस करण्याच्या उद्देशाने हा एक साईट वॉक नावाचा कन्सेप्ट आपण त्याच्यामध्ये हे केला. मला सांगायला निश्चित आवडेल की हा कन्सेप्ट बेसिकली ओरिजिनली संजय देशपांडे सरांनी मला सजेस्ट केला होता, कारण ते त्यांच्या प्रोजेक्टवर करतात. मी फक्त थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तो एक्झिक्यूट करतो, पण द ओरिजिनल कन्सेप्ट इज संजय देशपांडे. आपण काय करतो, एक वर्षातनं एक दिवस ठरवतो, त्या दिवशी सगळे ऑपरेशन्स बंद ठेवायचे. क्लायंटला त्या दिवशी बोलवतो, बोलवल्यानंतर तिथे
मी एक प्रेझेंटेशन वर्षभरामध्ये कुठले सँक्शन्स अप्रुव्हल्स मिळाले, वर्षभरामध्ये काय काम झालं त्याचं एक प्रेझेंटेशन जसं मी आता तुम्हाला देतो तसं तिथे एक प्रेझेंटेशन मी देतो. त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर सेशन असतो ज्यामध्ये मी आणि माझी टीम आणि कस्टमर डायरेक्ट 1 to 1 क्वेश्चन्स त्यांचे जर काही असतील तर डायरेक्ट तिथे आन्सर केले जातात. आज माझी टीम इथं आलेली आहे. म्हणजे इनफॅक्ट आपलं प्रेझेंटेशन झाल्यानंतर जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील या 3 महत्त्वाचे जे पिलर्स आहेत फायनान्स, इंजिनिअरिंग आणि सेल्स पैकी तुम्ही नक्कीच विचारू शकता. त्याच्यानंतर काय करतो आपण, क्लायंटला तो कन्सर्न इंजिनियर तिथं घेऊन जातो साईटवरती. मी एक साधारणतः दोन फ्लोअर्स रेडी केलेले असतात, त्यातले पहिला मजला आणि दुसरा मजला लेट्स आणि तिथं त्यांना जाऊन तिथं अलाउड आहे, तिथं जाऊन ते पूर्ण बिल्डिंग पाहू शकतात. अंडर कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने काम आहे, त्यांना मेन जी क्वेरी असते की क्वालिटी कशी देता येते, कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस काय फॉलो करतात हे एक्सप्लेन करायला स्वतः इंजिनियर, सेल्स पण एक्झिक्युटिव्ह असतो, तो जाऊन कम्प्लीट. त्या दिवशी ऑपरेशन्स बंद, कुठलेच ऑपरेशन चालू आहे, व सेफ्टी कन्सर्न नसतो की ऍक्सिडेंट होण्याचे काही चान्सेस नाही. आणि सगळ्यात त्याच्यानंतर जो एक इम्पॉर्टंट असतो तो आहे रिफ्रेशमेंट. त्यांना जेवण द्यायचं, तृप्त करायचं. तो एक दिवस, वर्षातनं एक दिवस सगळ्या क्लायंट्सला छान जेवायला जर दिलं की ते घरी निघून जातात, मग वर्षभर शांत. तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावर त्यांच्याही खूप हास्य आहे. सो साईट वर्क हा एक कन्सेप्ट त्याच्यातनं हे केला की आपण साईटवर त्यांना अलाव करत नाही, कुठंतरी एक मनात हे असतो, रोष असतो की अरे काय जाऊ देत नाही, फक्त सॅम्पल साठी. तो हा ऍड्रेस करायला साईट वर्कचा कन्सेप्ट. PR विशिंग हा एक कन्सेप्ट मी करतो. हा पण ऑफकोर्स परत संजय देशपांडे सरांनीच मला रेकमेंड केला होता आणि हा एक खूप इम्पॉर्टंट अस्पेक्ट आहे. मागच्या साधारणतः आता 5-1 वर्ष मी हे करतोय. आपल्यापैकी बऱ्याच मेंबर्सला माहिती असेल की ज्याला आपण PR विशिंग किंवा गिफ्टिंग म्हणतो, की वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या घरी किंवा त्याच्या ऑफिसला आपला पुष्पगुच्छ पोहोचला पाहिजे. दिवाळीत आपण करतो, इतर ठिकाणी पण करतो, पण काय होतं दिवाळीत केलं ना की त्याच्याकडे लक्ष राहत नाही, कारण खूप लोकांकडनं काहीतरी येत असतं. पण वाढदिवस एक स्पेशल डे असतो, त्या दिवशी जर तुम्ही दिलं तर त्याचं वर्षभर त्याला लक्षात राहतो आणि त्याचा फायदा असा होतो, एस्पेशली पोलीस आणि जे बाकीचे आहेत आपल्या व्यवसायाशी निगडीत जी लोक आहेत की वकील लोक, मग त्याचा एक बेनिफिट असा होता की नुसतं फोनवर काम होतं, कारण एक वेगळंच रिलेशनशिप ठेवलं होतं. वाढदिवसाला त्यांनी मला विश केलं होतं, त्याचा फोन आला की हां लगेच सर काम करून टाकतो तुमचं, म्हणजे थांबत बसत नाही. सो PR विशिंग ही एक प्रॅक्टिस मी गेले 5 वर्ष करतोय. आता ते बऱ्यापैकी लोकांना माहीत झालं की या दिवसात तुमचं फुलं येतात आमच्या घरी असं ते. तर आर्किटेक्ट्स आहेत, कन्सल्टंट्स आहेत, पोलीस आहेत, त्याच्यानंतर आपल्या काही महत्वाचे लोक असतात, आपले घाटे सर आहेत. सो PR विशिंग हा एक कन्सेप्ट मी गेले 5-1 वर्ष करतोय, त्याचा फायदे मला खूप होत आहे. CSR ऍक्टिव्हिटी आम्ही करतो, त्याच्यात पण परत तेच की आपल्या या व्यवसाय निगडीत जी लोक आहेत, एस्पेशली पोलीस डिपार्टमेंट, दरवर्षी गणपतीच्या विसर्जनाची जी मिरवणूक असते त्याच्यामध्ये आम्ही पोलीस, मग त्याच्यामध्ये व्हॉलेंटियर्स असतील, त्यांचे ऑफिसर्स असतील, त्यांना जेवणाचं ठेवतो. माझ्या ऑफिसला डेक्कनला मी 100 पोलिसांना जेवण देतो. याचा मला ॲडव्हान्टेज, इनफॅक्ट पोलिसांचे जे पोलीस स्टेशन असतं तिथे काहीतरी किरकोळ काम असतं. आपल्यापैकी बरेच बिल्डर्सला माहिती असेल, बरेचसे बिल्डर्सचे प्रिंटर्स आणि हे सगळं रजिस्टर ऑफिसला असतंच. म्हणजे सांगायला हरकत नाही, 1-2 रजिस्टर ऑफिसला सगळं तिथलं स्टेशनरी बिल्डरनीच दिलेली आहे. स्टेशनरी बिल्डरकडनं जाते, प्रिंटर बिल्डरकडनं, कम्प्युटर त्याच्याकडनं. पण ह्याचा आपल्या व्यवसायाशी निगडीत आपल्याला करायलाच पाहिजे. तसंच पोलिसांचं आहे, कुठल्याही क्षणी आपल्याला मदतीला हे पोलीसच जाऊन येतात. पोलीस असतील किंवा रजिस्ट्रेशन ऑफिसमधली लोक असतील, तर ह्यांना आपण कशा पद्धतीने CSR ॲक्टिव्हिटीमध्ये टायप करू शकतो, त्यांना मदत करू शकतो, ते आपण तिथं करतो. तर हे आता मी गेले 5-6 वर्ष करतोय, ह्याचाही बेनिफिट होतो आपल्याला. मी आता प्रेझेंटेशन जस्ट समराईज करतो, प्रेझेंटेशन संपले ऑलमोस्ट. तसं मी म्हटलं सगळ्या डिपार्टमेंट्सला इन्व्हॉल्व करायचं सगळ्या डिसिजन मेकिंगमध्ये, म्हणजे फायनान्स, सेल्स असेल, सगळे आपले जे कन्सल्टंट्सकडे मीट्स असतील तिथे. सो इंटिग्रेशन करणं हे खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे त्याच्यामध्ये, सो दॅट मेटिक्युलस प्लॅनिंग होतं, भरपूर कॉस्ट सेव्हिंग होतं. पीपल ओरिएंटेड तुमचं ऑर्गनायझेशन पाहिजे, त्यामुळे सगळ्या स्टाफची पेमेंट्स, त्यांचे बोनसेस हे वेळच्या वेळी दिले गेले पाहिजे. भले ते थोडे कमी जास्त असू दे, पण वेळच्या वेळी. टाइमली इज द इसेन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट जसं म्हटलं. सो टाइमली त्या गोष्टी व्हायला पाहिजे. सप्लायर्स वेंडरची पण पेमेंट, ऑथॉरिटीची पेमेंट, सगळीच वरची खालची, टेबल खालची, सगळी वेळच्या वेळी त्याला पोचली पाहिजे. मग तुम्ही क्लायंटकडनं तुम्ही रिकव्हरी करू शकता.
तो एक रिलेशनशिप बिल्ड होतं त्याच्यामध्ये. IT सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. मी बरेचदा पाहतो काहीतरी असेंबल्ड कम्प्युटर्स घेऊन लोक व्यवसाय करतात, तसं नाही. ब्रँडेड कम्प्युटर्स पाहिजे, तुमचा ITचा सपोर्ट, तुमच्याकडे स्टेबल नेट कनेक्शन पाहिजे. आज तर नेटशिवाय काहीच होऊ शकत नाही आपलं. GST पेमेंट्स आहेत, आता हा आपण ऑनलाईनचा विषय केला, याला पण नेट कनेक्शन पाहिजे, कम्प्युटर्स चांगले पाहिजे, सॉफ्टवेअर्स अपडेट पाहिजे, ऑटोकॅडचं सॉफ्टवेअर तुमच्या इंजिनियर्सकडे पाहिजे, ERP सॉफ्टवेअरचा वापर करण्याचा प्रयत्न करा. टॅली तर आता मस्टच आहे, टॅलीशिवाय ऑप्शन नाही, पण इंटिग्रेशन करता आलं तर इंटिग्रेशन करून घ्या. सो दॅट मॅन्युअल इंटरव्हेन्शन कमी होईल आणि मिस्टेक्स कमी होतील, एरर्स कमी होतील. स्टाफचं ट्रेनिंग पण खूप इम्पॉर्टंट आहे. आत्ताच एक परवा आपला रेराचा एक कार्यक्रम झाला, माझा एक स्टाफ मेंबर, मी तिथं, आणि बरेचदा असे जे स्पेशली कार्यक्रम, चांगले कार्यक्रम असतात, नॉलेज जिथं शेअरिंग होतं, अशा कार्यक्रमात स्टाफचं नॉलेज अपग्रेडेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये भरपूर ठिकाणी तुमचं काय म्हणतात त्याला की सेव्हिंग होऊ शकतं. हे जस्ट एक एक्झाम्पल शेअर करतो की माझी फेज 1ची बिल्डिंग, जेव्हा त्याचं फायरची NOC मी घ्यायला गेलो होतो, तेव्हा 14 मजली माझी बिल्डिंग होती, 14 मजली. आणि 14 मजली ते काय 2.9 नुसार जे काय होतं त्याच्याप्रमाणे त्याचा प्रीमियम त्यांनी कॅल्क्युलेट केला होता. आणि तो फक्त त्या एक 2.91 किंवा 2.95 एवढ्या फरक्यामुळे एक मजला जास्त कन्सिडर होतात आणि मला जास्त प्रीमियम पडत होतं. तर तिथं फक्त आम्ही टॉगल, म्हणजे त्यांना फक्त ती चुकीची इन्फॉर्मेशन गेली होती. जेव्हा त्यांनी इंजिनियरनी तिथं सांगितलं की नाही ही अशी फिगर आहे, त्याच्यामुळे आपण ऑलमोस्ट एक मजल्याचा प्रीमियम माझं सेव्ह झालं, लाखो रुपये सेव्ह होतात, 10-1 लाख रुपये सेव्ह झाले, 10-12 लाख रुपये सेव्ह होऊ शकतात. पण हे नॉलेज त्यालाही असायला पाहिजे. सो हे कुठल्या तरी फायरचं एखादं सेशन असेल फायर डिपार्टमेंटचं, ते अटेंड करून त्याच्यातनं नॉलेज मिळतं. सो आपल्या स्टाफचं कंटिन्युअस ही प्रोसेस आहे. एकदा त्यांनी तो काम करतोय मग तो बाकी शिकणार नाही असं. वेगळे सेमिनार्स त्यांना अटेंड करू देत, त्या कन्सर्न, म्हणजे फायनान्स असेल तर फायनान्सशी रिलेटेड करू दे, सेल्सला सेल्स रिलेटेड करू दे. सो नॉलेज अपग्रेडेशन इज इम्पॉर्टंट. टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटीज आहेत, स्टाफसोबत तुम्ही वेळ घालवला पाहिजे. स्टाफसोबत मी स्वतः ट्रिपला जातो, फिरतो त्यांच्यासोबत, म्हणजे इट्स लाईक अ एक्सटेंडेड फॅमिली. त्यामुळे एक रॅपो क्रिएट होतो, ईज असतो दोघांमध्ये सांगण्याचा. म्हणजे शेवटचा इव्हन ऑफिस बॉय सुद्धा इम्पॉर्टंट, प्रत्येक व्यक्ती इम्पॉर्टंट आहे. ऑफिस बॉयपासून प्रोजेक्ट मॅनेजर, प्रत्येकाचा एक रोल ठरलेला आहे, त्याचा इम्पॉर्टन्स आहे त्याच्यामध्ये. कोणाचंच काम कमी किंवा जास्त असं नाही. सो टीम बिल्डिंग पण करायला पाहिजे. Design and develop such method which will bring in more trust in bias, transparency in dealings, and customers feels we are doing ethical business. 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ट्रस्ट, ट्रान्सपरन्सी आणि एथिक्स. आणि हे बोलून नाही, हे तुमच्या कृतीतनं दिसलं पाहिजे. मी आतापर्यंत जे काय प्रेझेंटेशन दिलं, एखादा इथं कस्टमर बसला असेल तर तो निश्चित विचार करायला हरकत नाही यांच्याकडे फ्लॅट घ्यायला. एवढं सगळं जर दाखवलंय तर एक 5% जर डाऊट असेल तर तेवढा आपण बाजूला ठेवू, पण 95% यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखं वाटतं. हा जो विश्वास आहे ना, हा तो कस्टमरमध्ये. माझ्या केसमध्ये मी कायम सांगत आलो की ठीक आहे, पुस्तकांनी नॉलेज येतं, आपण वेगवेगळे सेमिनार्स वगैरे आहे, पण सगळ्यात बेस्ट टीचर जर तुमचा कोणी असेल ना, सगळ्यात बेस्ट टीचर तो तुमचा कस्टमर आहे. तो तुम्हाला काय नाही करायचं ते शिकवतो. काय करायचं तर आपण शिकतोच, पण काय नाही करायचं. म्हणजे एक एक्झाम्पल असं आहे की एक छोटीशी गोष्ट, फक्त एका कस्टमरनी आमच्याकडे फ्लॅट बुक केला आणि नंतर फ्लॅट काही कारणास्तव कॅन्सल केला. कॅन्सल केल्यानंतर त्याला चेक पण दिला, पण आमच्या सिस्टीममध्ये त्यावेळी ती ऑर्गनाईज नव्हती, सुरुवातीचे काळ होता आमचा. तर अकाउंट्सवाल्यांनी हे चेक केलं नाही की तो चेक वटलाय की नाही वटलाय. आम्ही शांत, चेक दिला, झालं. दुसऱ्यांना फ्लॅट विकला, तो त्यांचं झालं. फ्लॅट बिल्डिंग रेडी झाली, पोझिशन स्टेजला तो माणूस आला. म्हणजे जशी आमची दुसरी फेज चालू झाली, तो म्हटला तुम्ही माझं बुकिंग घेतलेलं आहे नवीन फेजमध्ये. तेव्हा रेट्स वाढले होते. कोथरूडमधली गोष्ट, जिथं 1350 स्क्वेअर फूट रेट होता तिथं झाला होता 5000 रुपये. तो म्हटलं 1350 मध्ये माझं बुकिंग आहे तुमच्याकडे. आम्ही म्हटलं तुम्ही बुकिंग कॅन्सल केलं. हो म्हणे, कुठं कॅन्सल केलं? म्हटलं कॅन्सल नाही केलं, माझं पेमेंट आहे तुमच्याकडे. आम्ही म्हटलं चेक दिलाय तुम्हाला. त्याने दाखव. मग आम्हाला डोळे उघडले. आम्ही पण पहिले चेक केलं की तो चेक झालाय की नाही, वटलाय की नाही. तर तेव्हा लक्षात आलं चेकच वटलेलं नाही, त्यांनी चेकच भरला नव्हता. आणि ती एक छोटी मिस्टेक, ती केस 10 वर्ष चालली. सिव्हिल कोर्ट, ती पार कन्झ्युमर, सुप्रीम म्हणजे त्याला काय म्हणतात, नॅशनल कन्झ्युमर लेवलपर्यंत सगळीकडे. काही थोडे त्याला रिलीफ, कधी आम्हाला रिलीफ, असं करत करत करत. आणि मिस्टेक छोटीशी आहे, कोणाचा काय त्याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट असतो सांगता येत नाही. पण ह्या गोष्टीतनं इतकं शिकलो, म्हणजे एनर्जी गेली,
पैसाही गेला, वेळही गेला, मनस्तापही झाला. आणि गमतीचा भाग एवढं झालं की जो फ्लॅट त्याला 17 लाखाचा होता तो ते नॅशनल कमिशनला जाऊन त्यांनी 1,17,00,000 घेतला फायनल आमच्याच स्कीममध्ये. पण 10 वर्ष त्यांनी खूप उठवलं आणि खूप शिकवलं. तिथनं खूप शिकलो. तिथं लक्षात आलं की नाही, आपल्याला जोपर्यंत आपण ऑर्गनाइज होत नाही तोपर्यंत हे असे प्रॉब्लेम, असले फटके आपल्याला बसतच राहणार. आणि आता इतकं रोबस्ट केलंय की माझ्याकडे कॅन्सल झालं ना की सांगायचीच गरज नाही, तर क्लायंट म्हणायच्या आधी त्याच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर ऑनलाईन पहिले ट्रान्सफर करा म्हणतो मी, पैसे पहिले त्याच्या अकाउंटला जाऊ दे, मग तो कोर्टात गेला काही करू शकत नाही, पैसे घेतलेत तू. पण हे शिकलं त्याच्यात. सो कस्टमर इज द, जसं म्हणतात ना कस्टमर इज द किंग, मी त्याच्यात थोडं मॉडिफाय करतो, कस्टमर इज द बेस्ट टीचर. त्यामुळे तुम्हाला तुमचा कस्टमर शिकवतो. हे सगळं जे काही मी केलंय ना आतापर्यंत, जे ऑनलाईन तुम्हाला दिसतंय, मी वेबसाईटवरती फोटोग्राफ, हे सगळं कस्टमरसाठी त्यांनीच सांगितलं मला करायला, त्याच्यातनंच मी ते करत आलो आहे. सो आपल्या कस्टमरचे नीड्स समजून घेऊन आपण त्याच्यामध्ये आपल्या प्रोसेसेसमध्ये, बिझनेस प्रॅक्टिसेसमध्ये कशा पद्धतीने बदल करू शकतो हे आपण पाहायला पाहिजे. आणि अशा रीतीने साधारणतः आत्ता माझं दुसरी फेज कंप्लीट संपायच्या आधी फक्त एकदा जस्ट मी खास करून घाटे सरांना मनापासून आभार देईन की त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली की या ठिकाणी डायसवर येऊन काय मी कशा पद्धतीने आमच्या इथं बिझनेस आम्ही रन करतोय ह्याचं थोडक्यामध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये. मला निश्चित माहिती आहे की मी काही खूप ग्रेट करतोय असं नाही आहे. तुमच्याकडे पण प्रत्येकजण आपापल्या परीने काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण करत असतं. आणि नक्कीच आवडेल की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एखाद्या डायसवर येऊन तुम्ही पण एकदा तुमचे एक्सपिरियन्सेस, तुमच्याकडे काय नवीन सिस्टीम्स तुम्ही इम्प्लिमेंट करता ते शेअर करावे. थँक्यू. हां, क्वेश्चन आन्सर सेशन असतील तर तुम्ही विचारू शकता. टीम माझी अवेलेबल आहे. कारण मी काय जसं म्हणालो की सगळ्या एरियाजमधली मला फुल एक्सपर्टीज नाही आहे. मी एक जनरलाइज ओव्हरऑल तुम्हाला व्ह्यू सांगितला. म्हणजे क्वेश्चन्स असतील तर नक्की विचारा. या सेल्समध्ये दीपा मॅडम म्हणून आहे, दीपा सातपुते. फायनान्समध्ये विश्राम चितळे आहे. आणि इंजिनिअरिंग पैकी सिद्धार्थ जवादे. तुमची काही क्वेरीज असतील, किती डीपमध्ये क्वेरीज असू देत तुमचे, तुम्ही विचारा. कारण हे त्याच एरियामध्ये काम करतात. सर, प्रश्न तुमच्यासाठी आहे. हो, माझ्या या सगळ्याच्या तुम्ही स्टाफला कसं समजून घेता, किंवा त्यांची एखादी चूक झाली तर ती कशी तुम्ही. चुका शेवटी मॅन्युअल एरर्स होऊ शकतात आणि कधी कधी त्याचे फायनान्शियल रिकपरेशन्स पण असतात. पण आपल्याला शेवटी कुठेतरी हे कन्सिडर करावं लागतं. त्याची स्केल काय ती बघायला पाहिजे. पण प्रत्येक वेळी मी म्हणलं तसं की 10-1 वर्ष माझ्याकडे असल्या कारणाने ते ऑर्गनायझेशन जे आहे ते माझं एकट्याचं राहिलेलं नाही. इट हॅज बिकम लाईक अ पब्लिक लिमिटेड, की प्रत्येक जण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो. त्यालाही माहिती आहे की शेवटी कंपनीचे आपण 4 पैसे वाचवले तर कंपनीला तिथं इन्कम आहे. पण ती चूक नकळत होऊ शकते. म्हणजे तेवढं आपल्याला लक्षात, आपण तेवढा स्क्रुटिनाइज करू शकतो की ते मुद्दाहून तर कोणीच करत नाही. आपण तेवढं स्क्रुटिनाइज करायचं की मुद्दाहून नाही ना झालेली, आणि त्या बेसिसवर एक चान्स द्यायचा, त्याला इम्प्रूव्ह करायला हे करायचं. चान्स द्यावाच लागतो. पण थँक्यू सर. थँक्यू. कोणाला क्वेरी अजून? महाराजांनी आता एक ड्राफ्ट अग्रीमेंट टाकलेलं आहे याच्यावर. तुम्ही तुमच्या ड्राफ्टमध्ये म्हणलं की मी हे मेन्शन केलेलं असतं हे होणार नाही, तर ते अलाउड केलंय का तुम्हाला? चेंजेस म्हणताय तुम्ही? चेंजेस म्हणताय. चेंजेस ही कम्प्लिटली बिल्डरची पॉलिसी आहे. रेरा याविषयी काहीच बोलत नाही. तुम्ही फ्लॅटमध्ये चेंजेस करायचे की नाही, कम्प्लिटली आपला आउटलुक आहे. त्याविषयी रेरा तुम्हाला हे नाही करू शकत. रेरा काय म्हणतं, तुम्ही जे मेन्शन केलेलं आहे प्रोजेक्ट, जे काही डिफाईन केलेलं आहे ते तुम्ही ज्या डेटला कमिट केले त्या डेटला, आणि जे म्हणजे शेड्यूलमध्ये जे मेन्शन केलेलं आहे ते तुम्ही ते द्यायचं आहे. माझ्या याच्या अग्रीमेंटमध्ये मी डे 1लाच टाकलं की मी चेंजेस घेणार नाही, आणि शेड्यूल, आणि ते अंडरस्टँडिंग आमचं आणि कस्टमरचं आहे, म्हणून त्या कंडिशनवर त्यांनी बुक केलं माझ्याकडे. माझं
माझे ऍक्च्युली 2 क्वेश्चन्स आहेत. एक काय होतं की जेव्हा सेल्समध्ये तुम्ही काही गोष्टी प्री मेन्शन केल्याच आहेत की ग्रुप डिस्काउंटला किंवा रेफरलला, पण कधी कधी काय होतं की कस्टमरला थोडंसं अपेक्षा असते, म्हणजे बजेट जरी असलं तरी ते की थोडं कमी करा किंवा काय, तर ते कसं तुम्ही डील करता की तुम्ही त्याच्यात काय मार्जिन कसं प्लॅन करता प्रोजेक्ट वाईज. आणि दुसरा म्हणजे तुम्ही तुमच्या वेबसाईटवर सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत, तर त्याचा मिसयूज न होण्यासाठी तुम्ही काय प्रिकॉशन्स घेतला, असे म्हणजे 2 क्वेश्चन आहेत. मी सेल्सबद्दल थोडं सांगू शकेन. जेव्हा कस्टमर येतो त्यांच्या अपेक्षा जाणून घेऊन मगच आपण त्याला आपल्याकडून जी काही बॉटम ऑफर आहे तीच देतो. त्यानंतर मग काही आपल्याकडे डिलिंग होत नाही की काही भाजीपाला असा काही नाही आहे. शेवटी आज एवढ्या लाखांचा फ्लॅट घेणार तर त्याची महत्त्वाची इन्कम सगळी त्यात घालणार असते. त्यामुळे त्यांनी तो विचार करूनच यावा. आपण आपल्या बाजूने आपले काय चांगले पॉईंट्स आहेत हे आपण पुटअप करतो. त्याची जी व्हॅल्यू आहे ती का मेंट फॉर दॅट आहे ते आपण सांगतो. सो ही डेफिनेटली कन्व्हिन्स फॉर दॅट. असं मी त्यात थोडंसं इतकंच ऍड करीन की आपला प्रोजेक्ट शेवटी कसं असतं, जो येणारा कस्टमर असतो तो फिरूनच आलेला असतो, 4 प्रोजेक्ट बघून आलेला असतो. कारण आपला प्रोजेक्ट कसा व्हॅल्यू फॉर मनी आहे ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. बाकीच्यांचे निगेटिव्ह म्हणजे मी एक क्लिअर माझ्या टीमला मी सांगितलेलं आहे, इतर प्रोजेक्टचे निगेटिव्ह पॉईंट सांगायचे नाहीत, इतर प्रोजेक्टचं डिस्कसच करायचं नाही. आपल्याला माहिती आहे, आमच्या अंडरस्टँडिंगसाठी आम्ही सगळा सर्वे करतो. नवीन एखादा प्रोजेक्ट आलं तर त्याच्याकडे काय स्कीम आहे, तो काय ऑफर देतोय, किती रेट्सला त्याकडे कन्व्हर्जन्स होतं, ही सगळी इन्फॉर्मेशन असते. पण आम्ही इतर प्रोजेक्टबद्दल काही बोलत नाही, कुठलाच निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह पण नाही. आम्ही आमच्या प्रोजेक्टचे पॉझिटिव्ह पॉईंट सांगतो. कस्टमर तेवढा हे आहे ना, त्याच्या विजडमवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. ही हॅज दॅट विजडम, ही विल कम्पेअर. इफ ही फील्स तर मी एवढ्या पैशाला पेटकनकडे फ्लॅट घेत असेल आणि व्हॅल्यू फॉर मनी आहे तर ही विल बुक विथ अस. दुसरा पॉईंट तुमचा होता की वेबसाईटवरती, ती वेबसाईटवरती जे डेटा आपण दिलेला आहे ना तो लॉग इनलाच अवेलेबल आहे. जो माझ्याकडे कस्टमर फ्लॅट बुक करतो त्यालाच ऍक्सेस आहे, बाकी ओपन पब्लिकला तो नाहीच आहे. बरं, जे डॉक्युमेंट्स मी त्याच्यावर टाकले ते ऑलरेडी ओपन म्हणजे ते पब्लिक डॉक्युमेंट्सच आहेत. ते सगळे आता सँक्शन प्लॅन्स हे वेबसाईट कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर मिळतात ना. आणि कसं आहे की त्याचा मिसयूज करायचा, एखाद्याला करायचं असं काय मिसयूज करणार त्याच्यामध्ये, तो आपल्या जर सगळ्या गोष्टी क्लिअरच असतील तर तो काय त्याच्यात करू शकतो. त्याला जर करायचं असेल तर कॉर्पोरेशनला जाऊ शकतो. बाकी इन्फॉर्मेशन ज्या आहेत आता ह्याचे रेराचं सर्टिफिकेट हे पण पब्लिक डॉक्युमेंट आहे, मोस्टली पब्लिक डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावरती. येस, 2 प्रश्न होते माझे. एक म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आपले सेल्स टीम जी आहे ती जेव्हा एखाद्या प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर कडनं फ्लॅट बुक करण्याकरता कस्टमर आलेला आहे तर त्याची फायनान्शियल कॅपॅसिटी ॲसेस करणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे बिफोर वी टेक द बुकिंग, तर तशी काही सेट प्रोसिजर तुम्ही काही करता का? म्हणजे सगळेच जण, आय एम शुअर सगळेच जण तसं करत असतील, कारण नुसता चेक देतोय आणि बुकिंग करतोय 1 लाख रुपये देऊन असं आपण तर कधी घेत नसणार आहोत. इथं थोडा डिफर काय तुम्ही सांगतो, आमच्याकडे आम्ही करत नाही तसं, कारण करण्याचा प्रश्न यासाठी येत नाही. तुम्ही जे डील करता तुमच्याकडे फ्लॅटचे तिकीट साईजच अशी आहेत की 3 कोटी आणि 3.5 कोटी. माझ्याकडे फ्लॅट सुरू होतो 65 लाखापासून आणि मॅक्सिमम जाऊन 1 कोटी 10 लाखापर्यंत जातो. सो तसं आम्ही बॅकग्राऊंड चेक करत नाही. पण एक आम्ही नक्की करतो की बँकेचं लोनचं सँक्शन लेटर असल्याशिवाय पुढे आम्ही रजिस्टर करत नाही डॉक्युमेंट. बुकिंग केलं जातं, तुम्ही बँकेचं लोनचं हे द्या आणि मग रजिस्टर करू आपण. सो ऍटलीस्ट तेवढा अश्युरन्स आहे. तुमच्या केसमध्ये तिकीट साईजच खूप आहे, 3 कोटीचा असेल तर तुम्हाला ते व्हेरीफाय करावंच लागेल की त्याची तेवढी कॅपॅसिटी आहे की नाही ती. तर तेवढं एक केलं जातं की लोनचं तुम्ही सँक्शन लेटर द्या. आणि दुसरा प्रश्न असा होता, या कोविडच्या काळामध्ये जिथे तुमच्यासारखे खूप मास स्केलवरती बुकिंग होतात आणि काही कारणाने जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे, लोन पण सँक्शन झालेलं आहे, पण आता अनफॉर्च्युनेटली नोकरीच गेली, अशा केसेस होत असणार, तर मग अशा वेळेस तुम्ही काय भूमिका असते तुमची? अल्टिमेटली त्यांचा कॉल आहे. त्यांनी जर कॅन्सल केला फ्लॅट तर माझ्या पॉलिसीप्रमाणे मी रिफंड करून टाकतो त्यांना. पण स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फॉरफिट होते, त्याला ती प्रोसेस असते, ती करून मिळते स्टॅम्प ड्युटी, पण जाणता 20% 10% ऑफिशियल 10% अंडर टेबल अशी जाते, बाकीची मिळते. त्याला आम्ही त्यांना माणूस देतो, तो माणूस आणि तुम्ही ते सगळं फॉलोअप घ्या. IGR मधनं मला वाटतं ते सगळं प्रोसेस होतं आणि ते 6-1 महिन्याने पैसे मिळतात त्यांना. बँकेचं लोन
काही ॲडव्हान्स झालेलं असतं तर त्यावेळेस म्हणजे थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट झाला ना. तो जनरली त्याच्याकडून कोपअप करायचा प्रयत्न करतो की आजूबाजूला काही त्याच्या रिलेटिव्स म्हणा, फ्रेंड्स म्हणा, किंवा अजून कुठल्या मार्गाने फायनान्स उभा करता येईल का बघतो. अगदी तसं नाहीच झालं तर तो बँकेला भेटून बँकेला काही रिपे करता येईल का. कारण आम्ही जेव्हा बँकेला NOC इश्यू करतो तेव्हा बँकेने जेवढं आम्हाला दिलेलं असतं त्या फ्लॅटच्या केसचे आम्हाला परत बँकेलाच द्यायचं असतं त्याच्या अकाउंटसाठी. सो आम्ही ते बँकेला परत देऊ शकतो. लकीली अजून अशी केस झाली नाही आफ्टर रजिस्ट्रेशन कोणाचं कॅन्सल आणि त्यांनी लोन उचललं आहे. पण आपण बँकेला ती परत करतो. जेवढी त्यांनी उचलली तेवढी त्यांना परत करतो. माझा प्रश्न सेफ्टी संदर्भात आहे. आपण म्हणाल की ॲक्सिडेंट एकही झाला नाही, एवढ्या मोठ्या टॉयलेट्स बिझनेस करतोय. आमच्याकडे काय होतं आहे, आम्ही सेफ्टी किट देतो सगळ्या लोकांना आणि हे आम्ही वेब कॅमेरा पण लावला आहे, सगळं केलं आहे, आम्ही बघत असतो मोबाईलवर वगैरे. पण आम्ही सेफ्टी किट दिल्यानंतर ते वापरतच नाहीत. म्हणजे त्यांना किती सांगितलं, किती मागं जरी ऑफिसर किंवा कोणी इंजिनियर ठेवला ते वाटतं आम्हाला हे लावायचंच नाही. समजा उदाहरणार्थ प्लास्टरिंगचं गवंडी असेल तर एवढा मोठ्या मजला करतो, त्याला आपण सेफ्टी किट देतो म्हणतो मला ते लावून मला काम करता येत नाही, किंवा लावला असेल तर तो नंतर वर जाऊन तो काढून टाकतो. या संदर्भात आम्ही खूप प्रयत्न केले, फॉलोअप ठेवले, पेनल्टी केली, सगळं केली, पण ते अजूनही त्याच्यामध्ये आम्ही काही 100% सक्सेस नाही झालो. त्याची पॉलिसी कशी करतो तुम्ही? सर, सेफ्टीच्या रिलेटेड आपण विचार केला तर आमच्या इथे मेजर फोकस हा इंजिनियरवरती असतो. इंजिनियर जो साईट एक्झिक्युशन करणारा असतो तो या सगळ्या सेफ्टी रिलेटेड गोष्टी बघत असतो. त्या केसमध्ये जर सेफ्टीचे नॉर्म्स फॉलो नसेल तर स्ट्रेट अवे आम्ही काम बंद करतो. तिथे कामाला डिले जो काही होत असेल तो कॉन्ट्रॅक्टरला पेनलाइज करून आम्ही वसूल करतो. पण सेफ्टीच्या याच्याबाबत कोणत्याही गोष्टीबाबत आम्ही हैगाई करत नाही काम करण्याच्या बाबत. बरेचदा होतं जसं तुम्ही म्हणालात की वरच्या लेवलला स्कॅफोल्डिंगवरती तो जातो, त्याला ते हुक कुठे अडकवायचं काम करण्यानंतर नाही होत. पण त्या गोष्टी सगळ्या गोष्टी आम्ही त्याला समजावून सांगतो. याच्याकरता जे काही असेल साधारणतः मंथली कॉन्ट्रॅक्टर, त्याचे लेबर्स यांच्यासोबत आम्ही डिस्कशन करतो. सेफ्टी अवेअरनेस बाबत प्रोग्राम साईटवरती कंडक्ट करतो सेफ्टी ऑफिसर्सला घेऊन आणि तो अवेअरनेस क्रिएट करतो. पेनलाइज करणं हा तर आहे शेवटी. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ती लोक ऐकतच नसेल तर पेनलाइज करण्याशिवाय प्रॉब्लेम आहे हेच नाही राहत आपल्याला. पण ॲटमोस्ट प्रिकॉशन्स ज्या काही घेतलेल्या आहेत त्या आम्ही आमच्याकडनं सगळं मटेरियल देणं असेल, त्यांना सेफ्टीचं मटेरियल देणं असेल, पण इंजिनियर्सला आम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या असेल की कोणी जर ऐकत नसेल तर काम स्ट्रेट अवे बंद करायचं. काम बंद झालं तो कॉन्ट्रॅक्टर एक दिवस सफर करेल, दुसऱ्या दिवशी तो तुमच्याकडे येणारच आहे आणि तो काम सुरू करणारच आहे, कारण त्याला त्याचे लेबर्स बसवून नाही ठेवू शकत तो इतके दिवस. त्यामुळे आम्ही त्यांना अवेअरनेस करतो आणि नंतर नाहीच ऐकलं तर पेनलाइज करतो. हां, हॅलो. माझा प्रश्न इंजिनिअरिंगला आहे की तुम्ही जसं म्हटलं की ड्युरिंग कन्स्ट्रक्शन तुम्ही चेंजेस घेत नाही, पण आफ्टर कम्प्लिशन जे कस्टमर चेंजेस करतात तर त्याला तुम्ही कसं ॲड्रेस करता? तर आफ्टर लक्षात घ्या ॲग्रीमेंटमध्ये ऑलरेडी त्याच्या रिलेटेड पण काही क्लॉजेस आहेत की स्ट्रक्चरल चेंजेस तर तो करू शकत नाही. नॉर्मली इंटिरियर्समध्ये जे चेंजेस केले इंटिरियर वाले जेव्हा इन्व्हॉल्व होतात तेव्हा इंटिरियर जेव्हा इन्व्हॉल्व होतात इंटिरियर फर्निचरसाठी तेव्हा ते कॉलमला चिजलिंग करतात, कधी स्लॅबला पण जाळ्या मारतात, तर त्याला तुम्ही मॉनिटर करता का? मॉनिटर करणं शक्य नाही कारण घराच्या आतली गोष्ट आहे, पण आपल्याला साधारणतः व्हायब्रेशन होणं लक्षात येतं. ॲग्रीमेंटमध्ये पण मेन्शन्ड आहे, आम्ही तसं स्पेसिफिक इव्हन कोर कटिंगला AC बसवतात नॉर्मल लोक, त्यामुळे कोर कट कुठं घ्यायचा याचं आणि त्याला स्पेसिफिक सांगितलं असं पोझिशन स्टेजला की जेव्हा तुमचा ACचा माणूस बसवायला येईल तेव्हा इंजिनियरला कॉल करा, तो सांगेल तुम्हाला की कोर कट कुठं घ्यायचे. आणि जेव्हा इंटिरियर्स चालू असेल त्यावेळेला तुम्हाला ज्या वेळेला असं वाटेल की कुठंतरी एखादं स्ट्रक्चरल एलिमेंट आपण हे करतोय तिथं डॅमेज होणार किंवा तर तुम्ही कन्सल्ट करून मग करा. पण त्यातून एखाद्याने केलं तर त्याला कसं आहे, सोसायटी फॉर्म झालेली आहे ऑलरेडी, सोसायटीला आम्ही इन्फॉर्म करतो, सोसायटी त्याला सांगते काम बंद कर, नाही गरज पडली तर मग कॉर्पोरेशनला कंप्लेंट करायची. अजून तरी तशी स्टेज आली नाहीये की त्यांनी म्हणजे म्हणतात ना स्ट्रक्चरली काही डॅमेज करायचा कोणी प्रयत्न केला, असं नाही झालेलं. गणेश साहेबांचा रिसेंटली एक आमच्याच केसमध्ये एक इन्सिडेंट झाला होता. पोझिशन दिलं आम्ही, चेकलिस्ट असते, सगळं समजावून सांगतो. त्यांनी एक इंटिरियर डेकोरेटर लावला. तो नेसेसरीली इंजिनियर नसतात, हे बरेच वेळा इंटिरियरचा कोर्स केलेला असतात, अनुभव असतो 20-25 वर्षाचा. आणि तसं करत असताना त्यांनी इलेक्ट्रिकलचे सिलिंगला जरी मारल्या म्हणजे ते इतकं की आता स्टील कट व्हायची वेळ आली
आणि आमची सगळी अर्थातच त्रेधा त्रिपट उडली की हे काय चाललंय. आणि ओनरला याच्याबद्दल काही गंध नव्हतं, त्याची चक्कर नव्हती, इंटिरियर वरती काही लक्ष नव्हतं आणि याचं महत्व पण कळत नव्हतं. आता परिस्थिती अशी आहे की 50 फ्लॅटचं पोझिशन त्याच्यामध्ये असं कोणी केलं तर वरच्या फ्लॅटवाल्याला भीती निर्माण होणार, म्हणजे करायचं काय. आणि हे असे अनेक प्रकार होऊ शकतात. आपलं एकदा पोझिशन दिलं की आपला काय खरं संबंध आहे. पण हा बरोबर आहे विषय. आणि याच्यामध्ये मी तेच म्हटले, सुपरविजन किंवा त्या जो कन्सर्न इंजिनियर आहे तिथला, जोपर्यंत आपण आहोत तिथं तोपर्यंत आपला विषय, नंतर तो सोसायटीचा भाग होतो. माझ्याकडे अशीच एक केस झालेली आहे की एका कस्टमरला फ्लॅट पोझिशन घेतला आणि टॉयलेट चेंज करायचं, म्हणजे फ्लोरिंग चेंज करायचं. म्हणजे काय बोलावं त्या कस्टमर, त्यांनी ब्रेकर लावला, ब्रेकर, आणि तो तोडत गेला तर त्यांनी स्लॅबच तोडली. टाईल तोडायला ब्रेकर कोणी यूज करतोय फर्स्ट टाइम मी ऐकलं. आणि हे कसं आलं की आम्ही कोणी तसं इन्फॉर्म केलं नाही, कंप्लीट झालेली बिल्डिंग आहे आणि डायरेक्ट होल पडल्यानंतर खालच्याच फ्लॅट होल्डरला कळलं. मग आम्ही पेनलाइज केलं, त्याला पेनलाइज केलं, ते सगळं करून दिलं परत परत एकदा स्टील सगळं वेल्डिंग केलं, मग त्याला तराफा लावला, परत भरून घेतलं सगळं. अशी एखादी एक्सेप्शनल केस होऊ शकते, पण थोडंसं लक्ष पाहिजे आपलं, कारण याची अल्टिमेट जबाबदारी आपल्यावर येते का, लिगली आपण त्याला आहोत का रिस्पॉन्सिबल, एवढं फक्त बघायचं. आपण जर नसू तर मग काय, शेवटी तो त्याचं नशीब. नाही, मेजॉरिटी अशा केसेसमध्ये काही ऍक्सिडेंट झाला तर आपला जो फ्लॅट कस्टमर असतो तो ऑलवेज इनोसेंट असतो आणि पोलीस केस म्हणा काही झालं तरी बिल्डर आणि साईटचे इंजिनियर. म्हणूनच मी म्हटलं की ते CSR ऍक्टिव्हिटी तुम्हाला मी मगाशी जी दाखवली ना ती त्याच्यासाठीच आहे की अशा केसेसमध्ये आपल्या व्यवसायामध्ये काही झालं ना तर पहिलं लोकल पोलीस स्टेशन. त्यामुळे लोकल पोलीस स्टेशनचे जे कोण साहेब आहेत त्यांचे आणि आपले संबंध चांगले पाहिजे. एक तुम्हाला मजेशीर घटना सांगतो, फारच मजेशीर आहे. एका आमच्यामध्ये फ्लॅट भावाने बुक केला होता आणि राहायला बहीण आहे. ती बहीण विधवा. आता ती विधवा, तिला एक मूल, तिचं एक दुकान, आणि जे आपण पॉलिसी चेंजेस नाही करायचं, हे नाही करायचं, ते नाही करायचं, ते सगळं केलं. मला माहिती नाही की काय होती ती, पण त्या ठिकाणी थोडीशी वादावादी झाली स्टाफसोबत. ताब्यानंतर 1 वर्षाने ती ऑफिसात आली, संध्याकाळी 6:30 वाजता. आणि 2 ह्याच्यात आहे, मी एका ठिकाणी होतो, दुसऱ्या बाजूमध्ये तिने स्वतःचे कपडे फाडायला सुरुवात केली आणि तिने कपडे फाडले. तिथल्या तिथे पोलिसांना फोन लावला की माझ्यावरती इथे अत्याचार होतोय, तुम्ही लगेच. अशाही घटना असतात. घटना निश्चितच आहेत आणि म्हणून म्हटलं आपल्या व्यवसायामध्ये तुम्ही कल्पना करू शकता. संध्याकाळी बरं, आम्ही पोलीस चौकीत गेल्यानंतर तिथल्या महिला पोलीस आणि आमच्याकडे इतक्या संशयाने बघितलं, म्हणजे कदाचित माझ्या केसांमुळे ती गप्प बसली असावी, पण तिने खात्री की हिच्यावरती काहीतरी अत्याचार झालेला आहे. आणि तिला काही नको होतं, तिला काहीतरी फिनान्शियल सगळं 1 वर्षानंतरची घटना आहे. म्हणजे आपण जे म्हणतो सगळं मेंटेनन्स सगळं लिगली कुठंच काय नाही. हे एक फार भयानक अनुभव आहे. म्हणून मी मगाशी बोललो ना की आपला कस्टमरच आपला बेस्ट टीचर आहे. आता ह्याच्यात काय टीचिंग करणार आपण? निश्चितच ना. आता याच्यातनं तुम्हाला टेकावे तुमचा आहे की कुठल्याही स्त्रीशी अशा पद्धतीने आपण एकटं भेटायचंच नाही, आपण भेटायचंच नाही मुळातच. एक मिनिट, तुम्ही 6:30 नंतर भेटायचं नाही. हा विनोदाचा भाग नाही आहे. विनोदाचा नाही, मी सांगतो की आपल्याला त्याच्या पद्धतीने. तुम्ही माझं ऐकत नाही आहात. मी तुम्हाला जे सांगितलं ते समजलं नाही. मी एका भागात बसलेलो आहे, ती दुसऱ्या भागात आहे आणि तिचा माझा स्टाफ आहे. तिथं माझी एक महिला स्टाफ सुद्धा आहे. हे माझ्याशी घडलेलंच नाही आहे. तिनं जाणीवपूर्वक मला असं दूर ठेवलं किंवा ओनर्सना आणि प्रेशर स्टाफवर आणलं, हे आपण समजूया. आता त्या स्टाफवरती पोलिसांनी त्यांनी, मी वेगळाच केस घेतला आहे ना, माझा कुठे काही संबंधच नाही, तिने मला बघितलेलं पण नाही आहे. त्यामुळे तिथं सुद्धा ती मला ओळखू नाही शकली, पण तिनं स्टाफवर प्रेशर आणलं आणि या स्टाफनी माझे कपडे फाडले असे आरोप आहेत. माझा संबंधच नाही कुठे ह्याच्यामध्ये. असे केसेस होतात. आता माझ्याकडे असे काही केस आहेत जिथं त्याच्या चॉईसचा फ्लॅट दिला नाही तर मी सुसाईड करतो.
ते तर नियमच आहे, ते काय नवीन नाही म्हणजे आहे. आता माझ्याकडे ऑप्शनच नाही, मी आता तुमच्या स्कीम मध्ये सुसाईड करतो, तर या गोष्टी आपल्या व्यवसायात या आहेत. नाही हे साहेब भयानक आहे. तुम्हाला म्हणजे त्याच्यानंतर परत पोलीस चौकीत गेल्यानंतर ती परत साईटवर गेली, ऑफिसमध्ये गेली. त्या ऑफिसपासून पोलीस चौकी 5 मिनिटावर आहे. फक्त तिची हिंमत झाली नाही वरती ऑफिसात जायचं, जरी आम्ही त्यावेळेला सगळं ऑफिस लॉक केलं होतं. त्यामुळे दिस इज समथिंग, इट्स अ हॉरिबल बट ऑफकोर्स व्हेरी इंटरेस्टिंग. फक्त एकच होतं की सावध एवढंच की एकटी महिला आणि विधवा असेल तर वेगळं बघा, किंवा तिला ऑफिसातच घेऊ नका. केस टू केस पाहावं लागतं, बघावं लागतं. हा येस केदार, बोल, तुझा आवाज एकदम सॉलिड आहे. तू मगाशी म्हणालास की सेल्स खूप फास्ट करत नाही. बऱ्याच इतर लोकांना आमच्यासारख्या प्रश्न असतो की सेल्स कसे फास्ट करावेत, पण लकीली तुला उलटा प्रॉब्लेम, विच इज अ ग्रेट थिंग. पण तुला असं नाही वाटत का की मग जास्ती विकलं तर जास्ती पैसे हातात येतील, अजून एखादा प्रोजेक्ट करू, व्हॉट एव्हर परसिव्ड लॉस ऑफ इन्क्रीज ऑफ रेट ओव्हर टाइम विल ऑलरेडी बी मेड अप बाय मोर टर्नओव्हर? नाही, ॲज अ पॉलिसी मी एट ए टाइम एकच प्रोजेक्ट करतो. ऑफकोर्स तो स्केलेबल आहे, साधारणतः 500 फ्लॅट्सचा म्हणायला हरकत नाही, किंवा इन एरिया वाईज म्हटलं तर साधारणतः 8-9 एकरच्या वर. सो लाईक रिडेव्हलपमेंट तुम्ही म्हणत असाल तर तुमचे त्याच्यामध्ये साधारणतः 5-6 किंवा 10 प्रोजेक्ट्स होतील. पण माझ्या केसमध्ये मी एकच प्रोजेक्ट करतो. मला फार पोर्टफोलिओ वाढवायचा नाही आहे की ॲट ए टाइम माझे पुण्यातले 4 दिशेला 4 प्रोजेक्ट चालू आहे, असा माझा उद्देश पण नाही. कारण मी जसं म्हटलं ना की पीस ऑफ माइंड पाहिजे, शांत झोप लागली पाहिजे. कारण असे खूप उदाहरणं आहेत की काय तर ओव्हर लिव्हरेज करतो आपण, ओव्हर बॉरोईंग करायचं आणि ओव्हर म्हणजे जास्त प्रोजेक्ट्स करायचे, मग कुठला तरी एक प्रोजेक्ट प्रॉब्लेममध्ये येतो सेल्सला, मग त्याचा इम्पॅक्ट होतो, मग दुसऱ्या प्रोजेक्टवरही त्याचा इम्पॅक्ट होतो. आणि सेल करताना हे कॉन्शियसली आम्ही टप्प्याटप्प्याने, माझी जर कॉस्ट शीट बघितली तर माझ्याकडे आजच्या घडीला 300 फ्लॅट्स इथं शिल्लक आहेत विकायचे 350 पैकी. पण 300 फ्लॅट्स मी कॉस्ट शीटला दाखवलेले नाही आहे, 30च फ्लॅट दाखवलेले आहेत. ते 30 सिलेक्टिव्ह फ्लॅट. सो सिलेक्टिव्ह फ्लॅट्स ॲट सिलेक्टिव्ह रेट्स. मग ते त्यातले 5 फ्लॅट गेले की मी आणखी 5 त्याच्यात ॲड करीन. त्यावेळी मग तिथल्या मार्केट सिनारिओप्रमाणे रेट वाढवायचा नाही का त्याच रेटला टाकायचे, हे आम्ही त्याचं ठरवलं जातं. सो याचा अल्टिमेट रेरामध्ये ह्याला त्रास होणार ना की यू कॅन डू लाईक दिस अंडर रेरा. असं काहीच नाही, रेरा असं याच्याविषयी काहीच बोलत नाही. इट्स व्हेरी क्लिअर दॅट यू हॅव टू डिक्लेअर एव्हरीथिंग दॅट इज अंडर सेल. नाही, रेरा हे सांगतो की तुम्ही जे विकलंय ते तुम्ही तुमच्या रेराच्या वेबसाईटवरती डिस्प्ले करायचं. यू हॅव टू डिक्लेअर इनिशियली व्हॉट एव्हर यू अंडर सेल. दॅट इज, मला जर सेक्शन 3 मध्ये 2, 3, 4 सब सेक्शन्स आहेत, सेक्शन 4 कुठला फ्लॅट विकायचा हा कम्प्लिटली बिल्डरचा चॉईस आहे ना. ना मला जे फ्लॅट विकायचं माझा चॉईस आहे. जरा एक मिनिट, ऑन दिस ऑल्सो, म्हणजे ह्याच्यावरती मी आता त्या कायद्याच्या ह्याच्यात जात नाही, परंतु याच्यावरती तुम्ही नशीबवानात काही घडलं नाही, तुम्ही चांगले नशीबवान, परंतु याच्यावरती कायदा डेव्हलपरच्या बाजूचा नाही, किंवा तसं घडतं म्हणून रेरा आलेला आहे, एवढंच तुमच्या कानावर घालतं. रेराचं कारण वेगळं आहे. रेराच्या कारणामधलं म्हणजे आता त्याच्या पण चर्चेत जायला नको, परंतु तुम्हाला तुमची सगळी सेलेबिलिटी तर दाखवावीच लागते. आणि तुम्ही जर एखाद्याला नाही म्हटलं आणि नंतर तो जर फ्लॅट अनसोल्ड निघाला, दिस इज मोर ऑफ अ टेक्निकल. मी कोणाला एक सेल स्ट्रॅटेजी म्हणून आम्ही ते करतो, त्याचं कारण सांगतो काय आता आपण जर सगळे फ्लॅट्स ओपन केले ना तर ऑब्व्हियसली जे सगळ्यात चांगले फ्लॅट्स आहेत ते लोक सुरुवातीला कमी रेटमध्ये घेतात आणि पोझिशन स्टेजला आपल्याकडे जे फ्लॅट्स राहतात. दॅट्स एक्झॅक्टली रेरा डझंट वॉन्ट, and that's exactly where there are complaints. There are 12,000 complaints in the RERA. If you analyze this, then परत एकदा ह्याच्यात पण बारकाईत नको जायला, परंतु ॲज अ कॉमन स्ट्रॅटेजी आय हॅव अ क्वेश्चन ऑन दिस. एवढं, नथिंग एल्स. एनी मोर क्वेश्चन्स? एकदम छान. मला बघितलं 2-3दा, पण तुम्ही सगळं सोसायटी केल्या, हँडओव्हर केलं आणि त्यानंतर पाण्याचा प्रॉब्लेम आला तर काय पद्धतीने सॉल्व्ह करतो? तर मेंटेनन्स जर आपल्याकडे असेल तर ऑफकोर्स ती सगळी जबाबदारी आपली आहे. कारण मेंटेनन्स शेवटी कसं आहे, मेंटेनन्सचा फंड ज्याच्याकडे असेल त्याची जबाबदारी. सोसायटी म्हणजे फक्त लिगल त्याचा एक बॉडी झाली आहे, आताची तशी स्टेज आहे. सिओनाला सोसायटी फॉर्म झालेल्या आहे, मेंटेनन्स मी बघतोय.
त्यामुळे तिथले सगळे लिफ्टचे एएमसीज असतील, तिथलं हाऊसकीपिंग असेल, सिक्युरिटी एजन्सीज असेल, पाण्याचं असेल, हे सगळे आपल्याकडे जबाबदारी आहे. ज्या दिवशी मी मेंटेनन्स त्यांना ट्रान्सफर करेन त्यांच्या अकाउंटला, ती जबाबदारी त्यांची. ते एकदम क्लिअर अंडरस्टँडिंग आहे. हो, निश्चितच. आणि जोपर्यंत तुमचे फ्लॅट्स जोपर्यंत फ्लॅट तुमचे आणि फ्लॅट सेलिंग आहे ना, आणि कसं आहे, अंडर वन हेड जसं मेंटेन होतं तसं सोसायटीजमध्ये होत नाही. सोसायट्यांमध्ये वाद होतात. मग बरेचदा ते फंड जशा पद्धतीने खर्च करायला पाहिजे, एक्सपेन्स करायला पाहिजे, तसे होत नाहीत. मग काही गोष्टी बंद करतात, स्विमिंग पूल बंद करून टाकतात, STP काही वेळेला बंद करून टाकतात. सो आजच्या घडीला तिथला सगळा लँडस्केप एरिया, तिथल्या अम्युनिटीज सगळ्या, कारण ती सेलेबिलिटी आहे माझ्यासाठी. मी एक नवीन कस्टमरला मला जर फ्लॅट सेल करायचा असेल तर मी पहिल्या पोळीची अम्युनिटीज दाखवतो. त्या जर नीट मेंटेन नसतील तर त्याचा इंटरेस्ट तिथं ड्रॉप होईल. सो आपल्याकडे मेंटेनन्स असणं निश्चितच आहे. ऑफकोर्स टू सर्टन एक्सटेंट मी आय वुड बी व्हेरी फ्रँक विथ यू, जो आता फंड आम्ही कलेक्ट केलेला आहे तो अगदी कट टू कट म्हणण्यापेक्षा काही वेळेला तर असं होतं की मला थोडे आउट ऑफ पॉकेट मला आता खर्च करायला लागतं, कारण इंटरेस्ट रेट सबस्टेन्शियली डाऊन झाले. आम्ही ज्या वेळेला 2014ला त्यांना मेंटेनन्स अमाऊंट सांगितलं तेव्हाची इंटरेस्ट रेट्स, आणि बाय द टाइम वी गेव देम द पोझिशन इन 2018 इंटरेस्ट रेट ड्रॉप झाले. आता तर अगदी 4%, 3 आणि 4%वरती आलेले. सो इनिशियली आमचा फोरकास्ट 7%, 8%च्या हिशोबाने होता. आता ते खूप कट टू कट होतं. आणि आता मागणं शक्य नाही, कारण बिंग एथिकल बिझनेस प्रॅक्टिस आय कांट से की नाही आता तुम्ही पैसे द्या. ते म्हणतील नाही तर आमचा फंड परत करा, जे माझं मला आत्ता नको आहे. सो मी आता मेंटेन करतोय. मोठ्या स्कीममध्ये जे आपल्या चाललेलं आहे त्या स्कीममध्ये कुठलंही मेंटेनन्स आपल्यावरच घ्यावा शेवटपर्यंत, आणि त्याचा मेंटेनन्स चार्जेस घेऊन त्याचं सेपरेट अकाउंट मेंटेन करायला पाहिजे. आता ते जर आपल्या अकाउंटला घेतलं तर आपल्याला त्याच्या परत GST इतर गोष्टी अप्लिकेबल होतात, आणि त्याचा परत आपण उत्तर देतो. उत्तरदायित्व आपल्याकडे द्यायचं, आणि जाताना आपण ज्यावेळेस ते हँडओव्हर करतो सोसायटी त्यावेळी त्याचा त्यांना संपूर्ण हिशोब द्यायला लागतो. तो हिशोब नाही दिला तर आपल्यावर क्लेम होऊ शकतो. त्यामुळे शेवटपर्यंत मेंटेनन्स हा आपल्याकडे ठेवावा, जातानाच आपण हँडओव्हर करून त्यांना सगळ्या गोष्टी द्याव्या, या मताचा आम्ही आहोत. इकडे आमच्याकडे आम्ही एक सेपरेट अकाउंटच केलं, त्याच्यामध्ये सेपरेट FDs असतात, आणि त्याचं इंटरेस्टचा वेगळा हिशोब द्यायची गरज शक्यतो पडत नाही, कारण की ॲग्रीमेंटमध्येच आम्ही म्हटलं की आम्ही तुमच्याकडनं ₹1 एक्स्ट्रा घेणार नाही आणि तुम्हाला हिशोब पण देणार नाही. कारण हिशोब आमच्याकडे सगळे रेडी असतात, पण त्यांचं 100% द्यायचं एवढंच कमिटमेंट आहे जी त्यांना मान्य असते. तेवढी दिली की आपलं जबाबदारी संपते. सेपरेट अकाउंट त्याचं काम संपलं की बंद करून टाकायचं. इंटरेस्ट FDsचे रेट्स जे काय ते आपल्याला थोडंसं हँडल करायला लागतात, कधी कमी कधी जास्त होतात, पण ऑन एन ॲव्हरेज बेसिसवरती आपली मेंटेनन्स कॉस्ट त्यातून निघते, आणि सोसायटी चांगल्या पद्धतीने मेंटेन होऊन सेल चांगला होतो. बेसिकली तो थोडासा आपला सेलिंगचाच भाग आहे असं समजायचं, आणि म्हणजे दोन होर्डिंगचे पैसे तिकडे एक्स्ट्रा गेले असं समजायचं आणि पुढे जायचं. पार्किंग मध्ये आम्ही काय करतो, पार्किंग ॲग्रीमेंट मध्ये नंबर टाकत नाही, फक्त एक पार्किंग देणारे एवढंच मेन्शन्ड आहे ॲज पर रेरा. म्हणजे आमची पॉलिसी एका फ्लॅटला एक पार्किंग, आणि पोझिशन स्टेजला त्यांना प्लॅन दाखवला जातो, 2-3 चॉईसेस दिले जातात, त्याच्यातला तो सिलेक्ट करतो, तिथंच विषय. पण तसा कधी कुठे एस्केलेट झाला नाही विषय पार्किंगचा, आतापर्यंत तरी नाही झाला. नाही, त्याचा लेटर देतो फक्त, अलॉटमेंट लेटर. कारण पूर्वी काय आता विकता येत नव्हतं, आता आलंय रेरानुसार की तुम्ही पार्किंग विकू शकता. त्यामुळे आम्ही तेव्हा ते सुप्रीम कोर्टाचे जजमेंट फॉलो करत आलो, तर अजूनही तेच करतोय की पहिल्या फेजमध्ये वेगळं, दुसऱ्या फेजमध्ये नको, असं नको, चेंज नको. सो अलॉटमेंट लेटर दिलं जातं. त्याचा एक ऍडव्हान्टेज असा असतो, काही वेळा आपल्याकडे डिपेंडंट पार्किंग असतात, मग कस्टमर काही दिवसांनी म्हणतो की ठीक आहे मी पे करून डिपेंडंट घ्यायला तयार आहे, तर मग जुनं लेटर घेऊन यायचं, ते कॅन्सल होईल अलॉटमेंट लेटर, नवीन अलॉटमेंट लेटर. माझा प्रश्न आहे, मेंटेनन्स आपण किती वर्षासाठी घेतो आणि किती घेतो? जर मेंटेनन्स समजा एक साधारणतः तुम्ही काही वर्षासाठी त्याच्यात अमाऊंट शिल्लक मेंटेनन्स जेव्हा घेतला जातो, एक स्पेसिफिक आम्ही फोरकास्ट करतो की साधारणतः आपल्याला एक 5 वर्ष किंवा 7 वर्ष मेंटेन करायचं आहे, त्या हिशोबाने एक इव्हॅल्युएट केलं जातं, आणि ती अमाऊंट जशी कॉस्ट शीटमध्ये दाखवली तशी मेन्शन केलेली आहे. तो आम्हाला पोझिशनच्या वेळेस देतो, त्याचा एक वेगळा फंड करून त्याच्या इंटरेस्टमध्ये रन करतो. साधारणतः इंटरेस्ट रेट्स ड्रॉपच होतात, त्यामुळे जेव्हा केव्हा आम्ही हँडओव्हर करू त्यामुळे फुल अमाऊंट ट्रान्सफर करू, डिडक्शन्स काही करणार नाही. भले उद्या असं झालं की फंड कमी जरी झाला तर मग आमच्या पॉकेटमधनं घालणार आणि पूर्ण फंड ट्रान्सफर करून टाकणार. शिल्लक राहील तर जे शिल्लक राहील म्हणजे जो
फ्लॅट होल्डर नंबर ऑफ फ्लॅट्स मल्टिप्लाइड बाय मेंटेनन्स जी टोटल अमाऊंट होईल. लेट से पहिल्या फेजची माझी 10 कोटी रुपये अमाऊंट होती, मी 10 कोटी रुपये ट्रान्सफर करून टाकणार. एक मिनिट बोलू. जर शिल्लक 9 कोटी राहिले तर मला माझ्या खिशातनं 1 कोटी घालायला लागतील आणि 10 कोटी ट्रान्सफर करून टाकणार. जरा एक मिनिट चालेल आय थिंक आता एक शेवटचा विचारतो. वेळेचं खूप हे झालेलं आहे, त्यामुळे Last one. आपल्याला आता रॅपअप करायला लागेल. लास्ट वन. तुमचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये म्हणजे एका मी सेमिनारमध्ये जे ते मेहता साहेबांनी इन्व्हॉल्व झाले होते त्याच्यात असं आहे की कन्व्हिन्स करताना सोसायटीत तुमची बिल्डिंग एकदम तुम्ही करता की एकदम पोझिशन देता. अदरवाईज स्ट्रक्चरल कन्व्हिन्स हा एक फार मेजर इश्यू रेराच्या अधिकाऱ्यांनी चर्चेला आणलेला होता. तर आणि ग्रेडाईचा झालेला आहे तो मुद्दा तो मी अटेंड केला होता. तर हा तुम्ही कसा ॲड्रेस करता, कारण 3 महिन्यात आपल्याला करावंच लागतं. यू नो द आपल्याला सगळ्यांना रेरा माहिती आहे. तर हा मेजर कन्सर्न सगळ्या इंडस्ट्रीला इथेच ना अख्ख्या भारत. रेरामध्ये जे रूल्समध्ये मेन्शन केलेलं आहे की पार्ट्स कन्व्हेन्स आधी करायचा, म्हणजे सुपरस्ट्रक्चर कन्व्हे करायचं आणि फुल कन्व्हेन्स प्रोजेक्ट कम्प्लीट हे झालं. तुमचं होतंय? हां, तसेच प्रोसेस आहे. तुम्हाला अडचण नाही आली? नाही. ओके. काही लोकांना तशी आलेली होती, रजिस्ट्रारने ॲक्सेप्टच नाही केलं असं, आणि काही काय करतो रजिस्टरलाच त्याच्याविषयी फुल क्लॅरिटी नाही असे विषय काही ठिकाणी. आय थिंक आता प्रश्न उत्तरांचं सेशन आपण इथे थांबूया वेळेअभावी. आणि ज्या फ्लोने प्रश्न चालू आहेत त्यावरनंच किती इंटरेस्टिंग कार्यक्रम झाला. आय थिंक हे यातलं सगळ्यात मोठं अत्यंत म्हणजे सरांनी अत्यंत एक सुंदर पद्धतीने कसं काम होऊ शकतं किंवा आपण कसं काम करावं याकरता एक मॉडेल बुक ज्याला आपण म्हणू असं आज सादरीकरण केलं. त्याचं खूपच विचारपूर्वक काम, पद्धतशीरपणे काम, ॲडजेक्टिव्स जेवढे म्हणू तेवढे कमी असं आता मला सुचत नाही तेवढे आय थिंक ॲडजेक्टिव्स वापरता येऊ शकतील इथे. तर खूपच आय थिंक सगळ्यांना इथून आज बाहेर जाताना माणूस बरंच काही विचार घेऊन जाईल. किती आता आपण किती यातलं ॲडॉप्ट करू शकू आपल्याकडे किंवा आपण काही करत असू तर अजून किती इम्प्रूव्ह करता येईल याला बराच स्कोप आहे ऑफकोर्स. पण आय थिंक खूपच एक थॉट प्रोवोकिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह असं सेशन हे झालं. यात बरेच वेगवेगळे विषय त्यांनी हे केलेत. साईट व्हिजिट की एस्पेशली साईट व्हिजिटचे हे किंवा कस्टमर फ्रेंडलीनेस, कस्टमर करता कसं आपण कस्टमरकडनं शिकू शकतो किंवा शिकलं पाहिजे असे आय थिंक खूप महत्त्वाचे त्यांनी किंवा इंटरेस्टिंग हे सांगितले. आणि अख्खी त्यांची टीम आली आणि टीमलाही कसं फॅमिलीसारखं ते ट्रीट करतात ह्याचंही आत्ता उदाहरण आपल्याला स्टेजवरच दिसतंय. आय थिंक हे सगळं आजच्या कार्यक्रम त्यांनी खूप छानपणे सांगितल्याबद्दल आय थिंक MBVAच्या वतीने मी सरांचे खूप धन्यवाद सरांना देतो. आणि हा प्रोग्राम ज्यांच्यामुळे आयोजित झाला आहे की ज्यांची संकल्पना होती असे आपले मिलिंद देशपांडे सर यांनाही 2 शब्द बोलायला आहेत. नमस्कार. नॉर्मली कार्यक्रमाचा प्रोटोकॉल आपण कधी तोडत नाही आणि तो तोडलेला आवडत नाही. आजच्या या कार्यक्रमामध्ये माझी वाईल्ड कार्ड एंट्री आहे. पण जितेंद्रशी माझा जो संवाद झाला पूर्वीचा तर तो थोडासा तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. जितेंद्रची माझी ओळख मला वाटतं गेले 7-8 वर्ष 9 वर्ष साधारणतः आमची ओळख असेल. पहिली गोष्ट काय की इंटरॅक्शन जेव्हा मी केलं ना तर त्याच्यामुळं जे रिलेशनशिप डेव्हलप झाले इतक्या वर्षांमध्ये त्यातनं मला असं लक्षात आलं की हळूहळू मला या माणसाचा अभिमान वाटायला लागला. म्हणजे आय प्राऊडली टेल की जितेंद्र छोटीशी घटना सांगतो. माझा मित्र माझा मुलगा आता या व्यवसायामध्ये आलेला आहे, रिअल इस्टेट ब्रोकिंग करतो. जितेंद्रचं एक ऑफिस भाड्याने द्यायचं होतं औंधमध्ये आणि त्याच्याकडे काही क्लायंट होते. तर तो क्लायंट थोडा चिकित्सक होता झाला. म्हणजे भाड्याने ऑफिस घेणारा मनुष्य काही टायटलमध्ये कधी शिरत नाही, नॉर्मली शिरत नाही. पण तो होता. त्याला असं काहीतरी वाटत होतं की आपण कुठल्याही अनऑथराईज कन्स्ट्रक्शनमध्ये जाऊ नये, ज्या ठिकाणी काही इलिगॅलिटी आहे अशा ठिकाणी जाऊ नये किंवा आपल्याला जी काही माहिती मिळेल ती खरी खरी माहिती मिळावी अशा त्याच्या काही अपेक्षा होत्या. मी मुलाला सांगितलं की जितेंद्रचं ऑफिस जर तू देत असशील तर तू डोळे झाकून त्याला द्यायला सांग. याचं कारण असं आहे की यू कॅन टेल युअर क्लायंट की माझ्या वडिलांना या माणसाचा अभिमान आहे. आय एम प्राऊड ऑफ दिस पर्सन.
आणि आता आपण बघितलं की त्यांनी ज्या प्रकारे सगळं सांगितलं त्याच्यामध्ये ऑनेस्टी असल्याशिवाय हे सगळं करणं शक्य नाही. डिसऑनेस्ट माणसाला हे उभं करणं शक्य नाही. तर जेव्हा आम्ही हे 3-4 महिन्यापूर्वी इंटरॅक्शन केलं ना, तर मी त्याला हे सांगितलं की तुझा हा जो सगळा जो विचार आहे या पाठीमागचा तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे ना. तुझा हा गुण जर का पोहोचला नाही, तुझा हा विचार पोहोचला नाही, तुझ्या बिझनेस प्रॅक्टिसेस पोहोचल्या नाहीत, तर मला जे कळलं आहे ते इतर लोकांना कळणार नाही. हे कळलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी मॅनेज म्हणजे आपण बघतो की आपल्या इंडस्ट्रीमध्ये, आपल्या फील्डमध्ये आपण इंडस्ट्री स्टेटस मिळावं म्हणून खूप वेळा मागणी करतो. बऱ्याच वेळा गव्हर्नमेंटला लिहितो, आपण मंत्र्यांना सांगतो. प्रश्न असा आहे की आपण इंडस्ट्रीसारख्या आपला धंदा रन करतो का? तर आजचं उत्तर असं आहे की जितेंद्र ॲटलिस्ट नक्की करतो. त्याचा बिझनेस हा तो इंडस्ट्रीसारखा रन करतो. अदरवाईज तो आपण बहुतेक वेळा जुगाड किंवा लाला कंपनी हे अशा प्रकारची नामाविधान आपल्या इंडस्ट्रीला बहुतेक वेळा मिळत असतं. पण त्याची अशी एक कन्स्ट्रक्शन कंपनी त्यांनी उभी केली आहे की जी लाला कंपनी नाही आहे, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने कॉर्पोरेट गव्हर्नन्स आहे, इंडस्ट्रीसारखं त्याचं संपूर्ण फंक्शनिंग आहे. आणि ते आपल्याला सगळ्यांना कळावं हा हेतू होता. तर त्या हेतूमुळे त्याला आपण सांगितलं की तुम्ही करा. आपण बऱ्याच वेळा फॉरेनला जातो, काही चांगलं बघतो, ते बघतो, ऐकतो, आपण त्याचा विचार करतो. आपल्या व्यवसायामध्ये जेवढं शक्य आपण त्याचं अनुकरण पण करतो. पण आपल्याच लोकांनी काही ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या जर का आपल्या पुढं आल्या तर त्या टाईम टेस्टेड असतात. इथल्या मातीशी, इथल्या देशाशी, आपल्या राज्याशी त्याचं एक प्रकारचं चांगलं कोऑर्डिनेशन असतं, त्याची वेव्हलेंथ मॅच झालेली असते. त्यामुळं आपल्याला ते जास्त जवळचं वाटतं. म्हणून आपण आपल्यातलेच काही लोकांना आता प्रमोट करायला आपण हळूहळू सुरुवात केलेली की तुमच्यातलं जे चांगलं आहे ते लोकांपर्यंत सांगा. तर जिथून तू चांगली कन्स्ट्रक्शन कंपनी उभी केलीस काही शंका नाही. पण तुझं खरं कौतुक ह्याच्यामध्ये की तू डायसवरती येऊन ते सांगितलंस, हे तुझं खरं कौतुक. नाहीतर अनेक लोक चांगले व्यवसाय करतात, चांगले बिझनेस प्रॅक्टिसेस खरोखरच करतात, पण शेअर प्रत्येकजण करतो असं नाही. जसं इंडियन रिअल इस्टेट फोरम जो आहे त्यातनं त्याला कधीतरी 25 बुकिंग्स मिळाले असं तो म्हटलंस. तर मला या फोरमवरनं 25 बुकिंग मिळालेली आहेत अशी माहिती किती बिल्डर्स आपल्याला देऊ शकते? तर फार थोडे लोक आहेत की या फोरमचं नाव सांगणं, त्या ठिकाणी त्याचा प्रेझेन्स असणं आणि डायरेक्ट मॉनिटरी बेनिफिट आहे. तर अशी माहिती कोणी शक्यतो आपण लपवून ठेवण्यामध्ये जास्त एक्सपर्ट आहोत. तर आज तू ओपनली सांगितलं हे तुझं कौतुक आहे. तुला खरंच आमचा अभिमान आहे आणि तुला शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आपल्याला अभिमान.